नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर. तर मित्रांनो, आज आपण म्हणजेच मुंबई पोलीस चालकचा जो ड्रायव्हरचा पेपर होता दिनांक 14/5/2023 साली झालेला सेट सीचा, तर तो जो पेपर आहे तर तो आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर यामध्ये एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी होते आणि वेळ 90 मिनिटे होता. तर सूचना तुम्ही पाहून घ्या. तर हा जो पेपर होता तर तो गेल्या वर्षीचा पेपर आहे. तर आतील प्रश्न पहिला आहे, तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र संबंधित हा प्रश्न आहे. तर एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर एकूण 720 किलोमीटर लांबीचा जो आहे तर तो समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागलेला आहे. आणि आपल्या भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे. तर एकूण 7517 एवढ्या किलोमीटर लांबीचा जो समुद्र किनारा आहे. तर म्हणजे सर्व जे अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे हे सर्व मिळून 7517 किलोमीटर हा आपल्या भारताला लागलेला आहे समुद्र किनारा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त जो किनारा आहे तर तो कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे. तर तो रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे सर्वात जास्त समुद्र किनारा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलिसाची स्थापना झाली तर ती कोणत्या दिवशी झाली होती. तर ती 2 जानेवारी तारीख होती. कोणती. 2 जानेवारीला आपला जो आहे तर महाराष्ट्राचा स्थापना दिवस त्या दिवशी आपण साजरा करतो महाराष्ट्र पोलीस दलाचा. तर 21 ऑक्टोबर एक दिवस आहे आपल्या पोलीस दलाशी संबंधित. तर त्या दिवशी आपण कोणता दिन साजरा करतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 1 मेला आपला महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. 15 ऑगस्टला तर तुम्हाला माहितीच आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे. म्हणजे अशी कोणती व्यक्ती होती जिला पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रातील जी होती तिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर कोण होते. महर्षी धोंडो केशव कर्वे. तर यांना कधी मिळालेला. 1958 साली. त्यांचं वय 100 वर्ष झालं. 1958ला त्यांचा जन्म 1858चा आहे. तर हे एक समाज सुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांना म्हणतो आपण. तर त्यांना जो आहे तर वयाच्या शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांना 1958ला. तर तेव्हा त्यांना समाजकार्याबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता व ते भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते महाराष्ट्रातील आपले पहिले व्यक्ती होते धोंडो केशव कर्वे. हे लक्षात ठेवा. तसेच अजून कोणाला मिळालेलं आहे. लता मंगेशकर यांना मिळालेला आहे. सचिन तेंडुलकर हे अजून 2 जण आहेत महाराष्ट्रातील त्यांना देखील भारतरत्न मिळालेला आहे. तसेच आत्ताचे जे करंटचे जे म्हणजे भारतरत्न पुरस्कार दिले आहेत तर ते कोणाला व कोणत्या राज्याशी ती व्यक्ती आणि कोणत्या कार्याशी संबंधित त्यांना दिलेलं आहे हे देखील तुम्ही करून ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे. तर ग्रामगीता कोणाची आहे. तर ते संत तुकडोजी महाराजांची आहे. कोणाची आहे. तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. हे लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराजांचे अभंग गाथा आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे म्हणजेच भावार्थ दीपिका. आणि संत नामदेव महाराजांची कीर्तन हे प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. सभापती किंवा राज्यसभेचे आपण अध्यक्ष म्हणतो त्यांना सभापती. तर ते कोण असतात. तर आपले जे देशाचे उपराष्ट्रपती असतात तर ते जे आहे तर तेच पदसिद्ध जे आहे तर ते राज्यसभेचे सभापती असतात. आणि राज्यसभेच्या सभासदांना त्यांचा म्हणजे सभापती निवडण्याचा अधिकार नसतो कारण ते पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती म्हणून. ते उपसभापती निवडू शकतात राज्यसभेचे सदस्य. पण त्यांना म्हणजे सभापती निवडण्याचा अधिकार नाही कारण ते पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते. ज्यूटचं जे उत्पादन आहे तर ते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं. तर ते पश्चिम बंगाल या राज्यात ज्यूटचं जे उत्पादन आहे ते सर्वात जास्त घेतलं जातं. लक्षात ठेवा पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर आता वेगवेगळे पुरस्कार जे आहेत तर ते जगामध्ये तसेच भारतामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. तर ते
पुरस्कार जे आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. नंतर ते व्यक्तीचं तुम्ही नाव पाठ करा. जसं की ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटासाठी असतो, तसे अबेल पुरस्कार हा गणिताशी संबंधित असतो आणि नोबेल जो पुरस्कार आहे तर वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित आहे. तसाच एक प्रकारचा ग्रॅमी जो पुरस्कार असतो तर तो कशासाठी असतो तर तो संगीत क्षेत्रात अभूतपूर्व ज्यांनी कामगिरी केलेली असते त्यांना गौरवण्यासाठी हा ग्रॅमी पुरस्कार असतो. कशाशी तर संगीत क्षेत्राशी संबंधित हा ग्रॅमी पुरस्कार मानला जातो. त्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्कार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर आता महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सर्व काय माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा पक्षी, महाराष्ट्राचा प्राणी. तर महाराष्ट्रात प्राणी कोणता आहे राज्य प्राणी तर तो आहे शेकरू, म्हणजे की भीमाशंकर येथे आढळतो. मोठी खार म्हणून ते म्हणजे प्रसिद्ध आहे. त्या भागात तो भरपूर भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. शेकरू प्रकारची एक मोठी खार आहे जी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आढळते. तोच आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. आणि भारताचा म्हणलं तर हे तुम्हाला माहितीच आहे, वाघ जो आहे तर तो आपल्या भारताचा म्हणजे राष्ट्रप्राणी मानतो त्याला आपण. आणि फुलपाखरू जे आहे तर ते घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आणि महाराष्ट्राने राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉर्मॉन या म्हणजे फुलपाखराला म्हणजे राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तर तो कोणता आहे हरियाल. हरियाल नावाचा जो राज्य पक्षी आहे म्हणजे कबुतराच्या जातीतीलच एक पक्षी आहे तो हरियाल, जो की महाराष्ट्राचा राज्य पक्षी मानला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर आता हे तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, पर्यटन स्थळाबद्दल आहे. तर हे अष्टविनायक जे एक महत्त्वाचं असं पर्यटन स्थळे आहेत, ज्यातले जे 5 अष्टविनायक आहेत तर ते आपल्या पुणे या जिल्ह्यामध्ये येतात. तर पुणे जिल्ह्यामध्ये जे 5 येतात तर ते कोणकोणते आहेत तर सुरुवातीला 1 नंबरला आपण मोरगाव मोरेश्वर, त्यानंतर थेऊरगावचा चिंतामणी जो असतो तो एक पुण्यामध्ये येतो. त्याप्रमाणे रांजणगावचा महागणपती, त्याप्रमाणे अजून ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्यांद्रीचा गिरिजात्मक, असे 5 जे आहेत तर ते आपल्या पुणे जिल्ह्यात येतात. आणि त्यानंतर 6वा जो आहे तर ते अहमदनगर जिल्ह्यात येतो, सिद्धिविनायक सिद्धटेक. आणि 7वा आणि 8वा असे जे 2 आहेत तर ते कुठे येतात तर ते रायगड जिल्ह्यात येतात. बल्लारेश्वरचा म्हणजे पालीचा बल्लारेश्वर आणि महाडचा वरदविनायक, असे एकूण 8 जे आहेत तर ते गणपती आहेत. त्यापैकी 5 जे आहेत तर ते आपल्या पुणे जिल्ह्यात येतात आणि 2 जे आहेत तर ते रायगड जिल्ह्यात येतात आणि 1 जो आहे तर तो अहमदनगर जिल्ह्यात येतो. याचं जे आन्सर आहे तर ते पुणे असेल. आणि रत्नागिरीला देखील एक महत्त्वाचं असं गणपतीचं मंदिर आहे गणपतीपुळे, तर हे तुम्हाला माहीतच असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. तर इथे आपण थोडंसं हे तुटक दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर आता सर्वात लहान क्षेत्रफळा दृष्टीने कोणता जिल्हा आहे तर मुंबई शहर. आणि सर्वात मोठा विचारला असता तर कोणता आला असता तर अहमदनगर, जो की महाराष्ट्रातील आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. आणि सर्वात लहान कोणता आहे तर मुंबई शहर. म्हणजे जवळपास 17,000 स्क्वेअर म्हणजे किलोमीटर वर्गच्या आसपास त्याचं क्षेत्रफळ आहे औरंगाबादचं. कशाचं तर अहमदनगरचं. आणि मुंबई शहरचं किती आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. तर काय दिले इथे, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर फक्त 2 अंकी संख्या म्हटले म्हणजे किती, 11 पासून ते 99 पर्यंत एवढ्याच 2 अंकी संख्या आहेत आपल्या एकूण. तर 11 पासून 99 पर्यंत 7 हा अंक किती वेळेस येतो? तर आता 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळेस असतो म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे अंक आहेत 2 पासून 9 पर्यंत ते प्रत्येकी 20 वेळेस येतात 1 ते 100 मध्ये. आणि 0 व 1 हे जे आहेत ते प्रत्येकी 21 वेळेस येतात. हे तुम्ही लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये म्हणतो मी. तर आपल्याला इथे काय विचारले आहे, 7 हा अंक किती 2 अंकी संख्येमध्ये म्हणताय म्हणजे ह्यातला पहिला जो 7 आहे 07 तर तो 1 अंकी येतो म्हणून तो आपल्याला वगळायचा आहे. मग राहिले किती एकूण 20 येतात. 2 ते 9 जे अंक आहेत तर ते एकूण किती 20 वेळेस येतात. तर 7 हा अंक देखील 20 वेळेस येणार आहे 1 ते 100 मध्ये. पण आपल्याला 2 अंकीमध्ये विचारलेला आहे म्हणून 1 त्यातून कमी होणार म्हणजे राहिले किती 19. म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक जो आहे तर तो फक्त किती वेळेस येणार आहे तर तो 19 वेळेस येणार आहे. तर इथे 19 कशामध्ये दिले
तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे 19. म्हणजे 19 वेळेत जो आहे तर तो 7 हा अंक येतो एकूण 2 अंकी संख्यांमध्ये, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपला आन्सर असेल 19. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 12. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, 3/4 या संख्येमध्ये किती मिळवावेत म्हणजे त्यांची बेरीज 4/3 येईल. तर इथे 4/3 आहे, थोडं खराब आहे PDF, तर 4/3 येईल. 3/4 मध्ये अशी कोणती संख्या मिळवल्यास आपलं उत्तर 4/3 येईल. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे काय करायचं, किती मिळवायचं आपल्याला माहित नाही म्हणून ते x मानायचं. म्हणजे 3/4 मध्ये x मिळवावेत म्हणजे 4/3 आन्सर येईल असं आपण ग्राह्य धरूया. तर आता 3/4 अधिक x असं समीकरण बनणार, कारण आपल्याला माहित नाही किती मिळवायचं आहे ते. बरोबर हे 4/3. तर मग x बरोबर काय येणार, हे 3/4 आहे ते तिकडे 4/3 मधून वजा होणार. म्हणजे x बरोबर 4/3 वजा 3/4. तिरकस गुणाकार जर केला, 4 चोक 16 वजा 3 त्रिक 9 भागिले 3 चोक 12. 16तून 9 गेले किती राहिले 7 आणि खाली छेद 12ला 12 म्हणजे किती आलं 7/12. म्हणजे 3/4 मध्ये जर आपण 7/12 मिळवलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे 4/3 येणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन ए मध्येच तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे. तर 7/12 मिळवल्यास काय येणार आहे, त्याचं उत्तर 4/3 येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर आता हे ते जे अपूर्णांक दिले 14/24 दिलेला आहे, त्याप्रमाणे 14/15 दिलेला आहे, त्याप्रमाणे 9 इथे काय तर दिले. तर इथे मी डायरेक्ट तुम्हाला दुसरीकडे सांगतो इथे काय काय दिलेलं आहे ते. तर इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 14/24, 14/15, 5/8 व 3/8. इथले आपल्याला सर्वात मोठा कोणता अपूर्णांक आहे तो शोधायचा आहे. तर सर्वात मोठा अपूर्णांक आपण कशावरून काढतो, तर ज्याचा छेद जो लहान आहे त्याच्यावरून आपण काढतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 5/8 आहे, 5/8 आहे, छेद समान आहे. तर इथे मोठं कोणता आहे अंश 5, म्हणजे 5/8 हा ह्या 3/8 पेक्षा मोठा असणार आहे. तर आता हे दोघांपैकी कोणता 5/8 मोठा आहे. तर आता इथे जर तुम्ही कम्पेअर केलं ह्याच्याशी, ह्या दोघाशी, तर 14/8 112 आणि 15/5 75. म्हणजे 112 मोठं येतं 75 पेक्षा. म्हणजे 14/15 जो आहे तर तो 5/8 पेक्षा सुद्धा मोठा आहे. हे दोन तर मग आता गेले. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही तुलना केली तर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर यांचा तिरकस गुणाकार जो आहे तर तो लहान येतो. म्हणजे हा 14/24 जो आहे यांच्या तुम्ही अंशात आणि छेदात जर फरक पाहिला तर 10 आहे, आणि 14/15 यांच्यात जर फरक पाहिला तर फक्त 1चा आहे. इथे जो आहे तर छेद लहान आहे या दोघांपैकी, कारण त्यांचा दोघांचा अंश समान आहे. जेव्हा समान अंश असतो आणि ज्याचा छेद जो आहे लहान असतो तो अपूर्णांक काय असतो आपण मोठा धरतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणता 14/15 या चारीपैकी जर तुम्ही काढलं तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येतोय 14/15. तेच आपलं आन्सर असणार आहे. तर 14/15 कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे संख्या दिलेल्या आहेत काय काय, 513, 1134 आणि 1215 चा मसावी किती. मसावी म्हणजे काय, भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. म्हणजे ह्या तिन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3, 9, 27, 81 ह्या एकाच पटीतील संख्या आहेत. सुरुवातीला इथे जर तुम्ही 5, 3, 8, 1, 9 ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ह्या 3च्या पटीत येतात. त्याप्रमाणे त्या 9च्या पटीत पण येतात. म्हणजे 9ने सुद्धा भाग जातो आणि 27ने पण ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. पण 81ने जर तुम्ही भाग घावला तर ह्या तिन्ही संख्येला 81ने भाग जात नाही. मग भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 3 आणि 9 पेक्षा इथे 27 एकच उरते. ही 27 जो आहे तर यांचा मसावी असणार आहे, कारण यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे 27 आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. 27 हा त्यांचा मसावी असणार आहे, कारण दिलेल्या पर्यायापैकी भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या जी आहे या तिन्ही संख्यांना तर ती 27 आहे, म्हणून तो मसावी ठरेल. पुढील प्रश्न क्रमांक 15 काय दिलं आपल्याला, अशी लहानात लहान खालीलपैकी संख्या कोणती की जिच्यात 10 मिळवली असता तिला 10, 20, 25 व 30 या संख्यांनी निशेष भाग जाईल. म्हणजे खालील 4 पर्यायापैकी अशी आपल्याला एक संख्या निवडायची आहे जिला 10, 20, 25 आणि 30 या चारही संख्यांनी जो आहे तर तो भाग जाईल. तर आता इथे पर्यायावरून जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला 290 दिसत आहे. 290 मध्ये जर तुम्ही 10 ॲड केलं तर किती येणार आहे ते 300 येणार आहे. ह्या 300ला ह्या 10ने भाग जातो,
20ने भाग जातो, 25च्या पाड्यात 300 आहे, त्याप्रमाणे 30 10 300 आहे. म्हणजे इथे सरळ सरळ तुम्हाला पर्यायाकडे म्हणजे बघितल्याच लक्षात येईल की 290. म्हणजे 290 म्हणजे जर आपण 10 मिळवलं तर ते किती येतं, 300 येतं. इतर जर तुम्ही संख्या पाहिल्या तर इथे 310 येतं, इथे 290 येतं, इथे परत 320 येतं. या संख्येला 25ने भाग जात नाही ना, फक्त 25ने भाग जाणारी 300 संख्या आहे. म्हणून 20 10 20 25 30 या चारही संख्येने भाग जाणारी संख्या कोणती आहे, 300. म्हणून 290 मध्ये आपल्याला 310 जर मिळवलं तर ह्या चारही संख्येने त्याला भाग जाईल. म्हणून आपला आन्सर काय असलं पाहिजे, कशात 10 मिळवावं लागेल, 290 मध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 16 काय दिलेला आहे, एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे, तर 5व्या व पहिल्या झाडातील अंतर किती फूट असेल. म्हणजे आपल्याला इथे काय दिले, एका रांगेत 10 फूट अंतरावर एक झाड आहे, म्हणजे पहिलं आणि 5वं झाड आपल्याला पाहिजे. म्हणजे एकूण 5 झाडे आपण घेऊया, 1 2 3 4 5. आता ह्या प्रत्येकातलं अंतर किती आहे, चौघातलं हे 10 10 10 व 10, म्हणजे 10 10 किती झाले, 40. मग ह्याला जर तुम्ही पहिलं मानलं, ह्याला जर 5वं झाड म्हणलं, तर पहिल्या आणि 5व्या झाडामधलं अंतर किती येणार आहे, हे 10 10 10 10 किती, 40. म्हणजे सरळ हे ते इझी हा प्रश्न आहे. तर 5व्या व पहिल्या झाडातील अंतर आपल्याला किती फूट येईल विचारलेलं आहे, तर ते 40 फूट येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 32 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती. तर आता 4 विषम संख्या ज्या आहेत तर त्यांची आपल्याला बेरीज दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत हे अगोदर काढावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, आपल्याला काय दिलेलं आहे, 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज दिलेली आहे, 32 आहे असं दिलेलं आहे. तर आता इथे काय करायचं, पहिली संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून x मानायची. आता विषम संख्या किंवा समसंख्या ह्या दोन्ही ज्या आहेत तर त्या 2-2 फरकाने पुढे जातात. म्हणजे दुसरी विषम संख्या काय असणार आहे, x अधिक 2, कारण पहिली आपण x मानली. तिसरी काय असणार आहे, x अधिक 2 अधिक 2 म्हणजे x अधिक 4, आणि परत त्याच्यामध्ये 2 ॲड केल्यावर चौथी येणार आहे, x अधिक 6. तर आता या सर्व संख्यांची मिळून बेरीज किती, 32 दिलेली आहे. म्हणजे असं आपण लिहू शकतो, x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 बरोबर 32. आता इथे 4 वेळेस x आहे म्हणून हे 4x, आणि हे 6 आणि 4 10 आणि 2 हे 12 आलं, बरोबर हे 32ला 32. तर 12 इकडे अधिकमध्ये तिकडे गेल्यावर वजा होईल. 4x बरोबर 32 वजा 12, 4x बरोबर 32 मधून 12 गेले 20 राहिले. x बरोबर हे 20ला हे 4 इकडे भागाकारात जाईल, x बरोबर 20/4, 4 1 4 4 5 20. म्हणजे x ही किंमत तुम्हाला मिळालेली आहे किती, 5. 5 जी आहे तर ती आपण काय मांडलेली, पहिली संख्या विषम मांडलेली 5. आता 2-2च्या फरकाने पुढे जावा. मग दुसरी काय असणार आहे, 5 आणि 2 7, तिसरी 5 आणि 4 9, आणि तिसरी 5 आणि 6 11. म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आपल्या 4 संख्या मिळाल्या. तर आपल्याला काय विचारले, पहिली व चौथी संख्या, म्हणजे पहिली व चौथी म्हणजे लहान व मोठी, सर्वात म्हणजे लहान आहे 5, सर्वात मोठी आहे 11, यांची बेरीज विचारलेली आहे. 5 आणि 11 यांची किती येते बेरीज, 16 येते. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर इथे 16 कशामध्ये दिले तुम्हाला, तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे 16, तेच आपलं याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. संजयची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती. म्हणजे इथे आपल्याला काय दिले, 5 विषयाची त्याची सरासरी दिलेली आहे आणि उरलेल्या 2 विषयांचे गुण दिलेले आहेत. तर एकूण आपल्याला काय करायचं, 7 विषयांची सरासरी किती येईल ते काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय काय दिलेलं आहे. संजयची 5 विषयांची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला, 60.6 दिलेली आहे. मग आता 5 विषयांचे गुण किती असणार आहेत, म्हणजे गुण बरोबर काय, सरासरी गुणिले एकूण विषय, म्हणजे एकूण विषय 5, सरासरी आहे 60.6, 5 गुणिले 60.6 जर केलं तर तुम्ही येतं 6×5 म्हणजे हे 300, आणि 6×5 म्हणजे 300.30, म्हणजे 303 येतं. हे किती येतं, पॉईंट जर एक इकडे सारला तर 303 येतं. म्हणजे 303 जे आहेत तर ते गुण त्यांचे काय झाले, तर एकूण 5 विषयाचे गुण झाले. अजून आपल्याला काय दिलेलं आहे, हे 2 विषयांचे गुण दिलेले आहेत किती, 173. तर आता इथे हे 5 विषयाचे गुण 303 आणि हे 2 विषयाचे गुण 173, हे एकूण 7 विषयाचे गुण आपल्याला माहीत झाले. मग 7 विषयांची सरासरी काय असणार, त्या दोन्ही गुणांची बेरीज, 5 विषयांची गुणांची बेरीज 303
अधिक 2 विषयांची बेरीज 173 भागिले एकूण किती विषय आहेत 7. 303 अधिक 173 म्हणजे किती 476 भागिले हे 7. 7 एक 7, 7 चक्कून 42 उरले 5 वरून घेतले 6, 7 8 56 किती आलं 68. 7 विषयांची जी आहे संजयची सरासरी किती असणार आहे गुणांची, तर ती 68 असेल. म्हणजेच तर इथे 68 कशामध्ये दिलं आहे आपल्याला, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. म्हणजे कोणती अशी संख्या आहे त्याच्या 20% बरोबर काय येतं 40च्या 30% येतं. तर आता गणितात दिल्याप्रमाणे कोणती संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून ती x मानली. म्हणजे xच्या 20% बरोबर 40च्या 30% असं आपण मानूया, कारण कोणत्या संख्येच्या 20% आपल्याला ते काढायचं आहे म्हणून ती x मानली. आता त्याच्या 20% म्हणजे काय असतं गुणुले असतं त्याला. म्हणजे x गुणुले 20% म्हणजे 20/100 बरोबर 40च्या 30% म्हणजे 40 गुणुले 30/100. तर हे 100ला 100 कट झालं, राहिलं काय हे 40 आणि 30 किती आलं हे 1200 आलं, आणि हे 20 गुणुले x हे 20x आलं, म्हणजे 20x बरोबर 1200 आलं. x बरोबर काय येणार हे 1200ला हे 20 इकडे भागाकारात जाईल, 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिले काय 120 भागिले 2 म्हणजे किती आलं 60. 60 दोन्ही 120. x ची किंमत आपल्याला मिळाली 60. म्हणजे 60च्या 20% बरोबर 40च्या 30% येणार आहे. तर कशामध्ये दिलं हे, तर ते 60 हे आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे 60च्या 20% बरोबर 40च्या 30%. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% दराने वाढते, तर 3 वर्षानंतर ती किती होईल. तर आपल्याला एका गावची लोकसंख्या दिलेली आहे, तर हे जे आहे तर ते आपण कसं सोडवतो लोकसंख्येचं गणित, तर ते चक्रवाढ व्याजची जी अमाऊंट आपण काढतो रास, त्या पद्धतीने हे गणित सोडवतो आपण. म्हणजे एका गावची लोकसंख्या दिली आहे 12,000, त्याला आपण पी मानतो. किती टक्केने वाढते त्याला आपण आर मानतो, म्हणजे आर 10% दिलं आहे, आणि किती वर्षानंतर आपल्याला ती काढायची आहे 3 वर्षानंतर, म्हणजे त्याला आपण एन मानतो, आणि ह्याला आपण प्रिन्सिपल पी मानतो. तर कसं सॉल्व करतो हे, तर सुरुवातीला आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर त्या गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे किती 12,000, त्यालाच आपण पी मानतो. तर दरवर्षी त्यामध्ये किती वाढ होते 10%ने वाढ होते, म्हणजे त्याला आपण आर मानलं, म्हणजे आर 10%, आणि 3 वर्षानंतर आपल्याला किती होईल हे काढायचं आहे, म्हणजे एन बरोबर 3. तर हे आपण कसं काढतो चक्रवाढ व्याज पद्धतीने सोडवतो. म्हणजे काय अमाऊंट बरोबर काय असतं पी कंसात 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक एन. हे म्हणजे काय 3 वर्षानंतरची गावची लोकसंख्या. तर आता पी माहिती आहे आजची लोकसंख्या 12,000 कंसामध्ये 1 अधिक आर किती आहे 10, म्हणजे 10 भागिले 100, आणि कंसाचा घातांक एन, एन बरोबर 3 दिले म्हणून हे 3. तर 12,000 कंसात इथे 10 1 10, 10 10 100, इथे जर भाग घावला हे 10 1 10 अधिक 1 11, म्हणजे 11/10 येणार आहे हे, आणि त्याचा घातांक किती येणार आहे 3. म्हणजे ए बरोबर 12,000 गुणुले 11/10 त्याचा घातांक 3. म्हणजे परत काय 12,000 गुणुले 11चा घन 1331, 10चा घन 1000, तर ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य गेल्या, राहिलं काय 12 गुणुले 1331. यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो 15,972. म्हणजे ए बरोबर तुम्हाला मिळालं 15,972, जे की काय असणार आहे गावची 3 वर्षानंतरची लोकसंख्या 15,972. तर कितीने वाढली हे जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, या अमाऊंटमधून हे अगोदरची लोकसंख्या म्हणजे 12,000 वजा केली असती व 3,972 ही वाढलेली लोकसंख्या आपण सांगितली असती. पण आपल्याला काय विचारलेलं आहे 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्या किती होईल, तर ती 15,972. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर 15,972 हे आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल 3 वर्षानंतरची गावची लोकसंख्या. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21. तर आता इथे नफ्या तोट्यावर आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे, एक वस्तू 2760 रुपयांना विकल्याने 20% इतका नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर आपल्याला इथे 2760 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे, आणि शेकडा नफा आपल्याला किती दिलेला आहे 20% दिलेला आहे. त्यावरून आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. तर एका डायरेक्ट फॉर्म्युलाने हे आपण काढतो खरेदी किंमत. तर विक्री किंमत बरोबर आपल्याला किती दिलेली आहे गणितामध्ये 2760 रुपये दिलेली आहे, आणि शेकडा नफा पण दिलेला आहे आपल्याला 20% दिलेला आहे. तर यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर खरेदी किंमत बरोबर एक सूत्र असतं, काय असतं विक्री किंमत गुणुले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. या सूत्रानुसार आपण खरेदी किंमत काढतो. तर आता इथे काय काय दिले ते ह्यात टाकून द्यायचं. म्हणजे 2760 विक्री किंमत दिलेली आहे गुणुले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा किती आहे 20, म्हणजे 100 आणि 20 120. तर इथे शून्याला शून्य गेले,
12 जर तुम्ही भाग घालवला तर इथे किती येतं, 12 एक्के 12, 12 दोन्ही 24, उरले 3, वरून घेतले 6, 12 त्रिक 36 आणि हे म्हणजे इथे शून्याला शून्य घाललो, मग राहिलं का हे 100, 100 गुणवले 23 म्हणजे किती आलं 2300. 2300 जी आहे तर त्या वस्तूची काय असणार आहे, तर ती खरेदी किंमत असणार आहे. तर 2300 कशामध्ये दिले, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे आपल्याला. हे जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल, त्या वस्तूची खरेदी किंमत 2300 रुपये असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 22. तर आपल्याला गुणोत्तरवर आधारित हा प्रश्न आहे. एस बी हे गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 आणि 20C हे गुणोत्तर दिलं आहे 8:9. तर एस सी म्हणजे ए ची सी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहून घेऊया एस बी सी. आता एच आणि बीचं किती दिलेलं आहे, 3:4 दिलेलं आहे आणि बी सीचं किती दिलं आहे, 8:9 दिलं आहे. तर हे आपण लिहून घेतो आणि इकडे जे आहे तर हे 4 इकडे लिहितो आणि हे 8 जे आहे तर इकडे लिहून टाकतो, सरळ त्यांचा गुणाकार करतो. म्हणजे 8 तरी किती झालं, हे 24 झालं. बीचं किती झालं, 8 चोक हे 32 झालं आणि सीचं किती झालं, 9 चोक 36. म्हणजे आपल्याला कशाचं विचारलं आहे, एचं आणि सीचं विचारलं आहे. एचं किती आहे 24 आणि सीचं किती आहे 36. याला जर तुम्ही 6 भाग घालवा, 6 चोक 24, परत 6 6 36 किंवा 12 देखील घालू शकता, 12 2 24, 12 त्रिक 36. परत याला जर 2 घालवा, 2 2 4, 2 त्रिक 6 म्हणजे किती आलं, 2:3. म्हणजे एस सी म्हणजे ए चे सी सी गुणोत्तर किती आलं, तर ते 2:3 येणार आहे. तर 2:3 कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 23. तर काय 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 दिलं आहे आपल्याला इथे, 5 किलोमीटर प्रति तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते. म्हणजे त्या व्यक्तीचा वेग दिलेला आहे आणि त्या पुलाला ओलांडण्यासाठी त्या व्यक्तीचा टाइम दिलेला आहे 15 मिनिट. तर त्या पुलाची लांबी किती आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर इथे आपल्याला पुलाची लांबी काढायची आहे. तर ती आपण काय मानायची, पुलाची लांबी जी आहे तर ती x मानूयात, कारण ती आपल्याला काढायची आहे. तर त्या व्यक्तीचा वेग किती दिलेला आहे, 5 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, 5 किलोमीटर प्रति आवर. पूल ओलांडण्यास लागणारा कालावधी किती दिलेला आहे, 15 मिनिट दिलेला आहे. तर आता हे 15 मिनिटाला आपल्याला काय करावं लागेल, हे किलोमीटर पर आवर दिले म्हणून त्याला आपल्याला तासामध्ये रूपांतरित करावं लागेल. म्हणजे कसं येईल ते, 15/60 किंवा 1/4 तास त्याला आपण म्हणू शकतो. 15 मिनिट म्हणजे काय, 1 मिनिट बरोबर म्हणजे 60 मिनिट बरोबर 1 तास, म्हणून 15/60 केलं, 15 एक्के 15, 15 चोक 60 म्हणजे 1/4 तास हे आलं. म्हणजे त्याला तो पूल ओलांडण्यास 1/4 तास लागतो. अंतर बरोबर वेग गुणवले वेळ हा फॉर्म्युला असतो. तर वेग माहिती आहे आपल्याला 5 किलोमीटर प्रति तास, वेळ आहे 1/4 तास. हे 5/4 म्हणजे किती येतं, म्हणजे 5 गुणवले 1/4 म्हणजे 4 एक्के 4, उरले 1, वरून घेतले 0, 4 दोन्ही 8, परत उरले 2, वरून घेतले 0, 4 पंचे 20 म्हणजे 1.25 हे जे आहे तर ते काय येणार आहे, तर ते एकूण अंतर येणार आहे 1.25. पण हे कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवर, म्हणून हे किलोमीटरमध्ये आलं. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग त्यासाठी आपण त्याला 1000ने गुणतो. म्हणजे 1.25 गुणिले 1000 जर तुम्ही केलं तर ते किती येतं, 1250 मीटर. म्हणजे ही काय असणार आहे, तर ती त्या पुलाची लांबी असणार आहे 1250 मीटर. तर हे 1250 मीटर कशामध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 24. तर इथे थोडं जे आहे तर ते डिसमिट काला करून ठेवलेलं आहे. तर आपण इथे डायरेक्ट तुम्हाला मी दुसऱ्या एका कोऱ्या पेजवर सांगतो. तर इथे 14,014 आहे आणि खाली 16,016 आहे. तर त्याचं आपल्याला संक्षिप्त रूप काढायचं आहे. तर हे आपण एका कोऱ्या पेजवरती पाहूयात. तर 14,014 भागिले 16,016. तर आता इथे सुरुवातीला समसंख्या शेवटी म्हणून 2ने जर भाग गावला तर हे काय, तर 2×7 14, 2×00 2×00 2×7 14, 7,007 भागिले हे 16,016 म्हणजे 8,008 आलं. आता परत ह्याला जर तुम्ही पाहिलं तर इथे ह्या दोघांची वजाबाकी जर केली तर 0 ह्यांची 0, म्हणजे सम आणि विषम स्थानच्या जर संख्येची वजाबाकी केली बेरीज करून तर ती 0 येते. म्हणजे ते 11च्या पटीत आहे. 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने भाग जातो. म्हणून ह्याला परत आपण 11ने भाग घालवायचा. 11 संग 66, उरले 4, वरून घेतले 0, 11 त्रिक 33, उरले 7, वरून घेतले 7, 11 7 77 म्हणजे 637 आलं. ह्याला जर भाग घालवा तर 11 7 77, उरले 3, वरून घेतले 0, 11 2 22, परत 30 मधून 22 गेले, उरले 8, परत वरून घेतले 8, 11 8 88 म्हणजे किती आलं, 728 आलं. परत ह्याला कितीने भाग जातो,
तर 13ने किंवा 7ने. तर इथे 7ने जर गावला तर ते 91 भागिले 104 येतं आणि परत त्याला 13ने भाग जातो. 13 7 91, 13 8 104 म्हणजे किती येतं 7/8 येतं. तेच काय आहे तर त्याचं संक्षिप्त रूप असणार आहे 7/8. तर ते 7/8 जे आहे तर ते ऑप्शन इथे डी मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत नाही. तर 7/8 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन डी मध्ये ते दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 म्हणजेच आपल्या या भाग 1 म्हणजे आपला मुंबई ड्रायव्हरचा जो पोलीस चालकचा पेपर चालू आहे गेल्या वर्षीचा म्हणजे 14 मे 2023 साली झालेला, तर त्याचा भाग 1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 25. तर काय दिले इथे, फळ बागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत इतर प्रकारच्या झाडांची म्हणजे संख्या किती. म्हणजे 150 पैकी 12% जर आंब्याची असतील तर राहिलेले 100 मधून 12 गेले किती 88%. राहिलेले 88% काय असणार आहेत तर ती इतर झाडे असणार आहेत, पण त्याची संख्या किती आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे, फळबागेतील 150 झाडांपैकी 12% जी झाडे आहेत तर ती आंब्याची आहेत. मग इतर झाडे किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. तर इतर झाडे किती असणार आहेत, 100 मधून हे 12% केले, राहिले किती 88%. म्हणजे 150च्या 88% जर केलं तर आपल्याला इतर झाडे मिळतील. 150च्या 88% म्हणजे 150 गुणिले 88 भागिले 100 म्हणजे काय येणार आहे, हे शून्याला शून्य गेले, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे के बे 44 दुनी 88 आणि काय उरलं 44 गुणिले 3, 3 चौक 12, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 1 13 म्हणजे किती आलं 132 किंवा 22 संग 132. म्हणजे 150च्या जर तुम्ही 88% काढलं तर किती येतं 132 झाडे. राहिलेली जी 18 झाडे आहेत म्हणजे 12% 150च्या तर ती आंब्याची आहेत आणि उरलेली 132 जी आहे तर ती इतर झाडे आहेत. म्हणजेच 132 तर ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. 132 जी आहे तर ती इतर प्रकारची झाडे असते. क्रमांक 26 मध्ये तर द सा दसे दर साला दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. म्हणजे 10 दसे 4 दराने 5,000 रुपये मुद्दल दिले आपल्याला, तर त्याचे सरळ व्याज जे आहे तर ते मुद्दलीच्या डबल म्हणजे मुद्दली ते 5,000 आहे त्याच्या डबल सरळ व्याज झालं पाहिजे. म्हणजे 10,000 होण्यासाठी आपल्याला किती वर्षे वाट पाहावी लागेल. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, शेकडा दर दिलेला आहे 4%, तर सरळ व्याज जे आहे तर ते आपल्याला म्हणजे इथे दिलेलं नाही पण त्यांनी काय म्हणलंय मुद्दलाचे डबल झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला मुद्दल इथे किती दिलेलं आहे 5,000 रुपये दिलेलं आहे. मग दाम दुप्पट म्हणजे सरळ व्याज जे आहे दाम दुप्पट झालं पाहिजे मुद्दलीच्या डबल. मुद्दल जर 5,000 असेल तर सरळ व्याज किती व्हायला पाहिजे 10,000 एवढं व्हायला पाहिजे. म्हणजे आपण 10,000 रुपये सरळ व्याज इथे मानू शकतो. तर आपला फॉर्म्युला काय असतो, तर आपल्याला हे टी काढायचं आहे म्हणजे किती वेळ लागेल टाइम काढायचा आहे म्हणजे काळ काढायचा आहे. तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर काय असतं PRT भागिले 100 हे सूत्र असतं. P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट आणि T म्हणजे टाइम. तर आता टाइम काढायचा आहे. तर सरळ व्याज माहिती आहे आपल्याला दाम दुप्पट म्हणजे 10,000 झालं पाहिजे. P माहिती आहे मुद्दल 5,000, रेट माहिती आहे आपल्याला 4% आणि T आपल्याला काढायचा आहे भागिले 100. तर आता ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या आणि इथल्या एका शून्याला देखील हे शून्य कट झालं. म्हणजे इकडे राहिलं काय हे 1000 आणि हे 5 चौक किती 20 म्हणजे 1000 बरोबर 20 आणि हे गुणवले टी म्हणजे 20T. टी बरोबर काय येणार आहे 1000ला हे 20 भागाकारात जाईल, ह्या 2 शून्याला ह्या 1 शून्याला ह्या 1 शून्य गेली, राहिली काय 100 भागिले 2 म्हणजे किती 50 दुनी 100 म्हणजे 50 जे आहे तर ते 50 वर्ष इतका कालावधी जो आहे तर ते 5,000चं 10,000 रुपये व्हायला सरळ व्याज हा 50 वर्ष कालावधी लागेल तेव्हाच ते होणार आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल 50 वर्षे. तर ते पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल 50 वर्ष लागतील. पुढील प्रश्न क्रमांक 27, 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. म्हणजे 3 संख्या आहेत त्यातल्या पहिल्या दोघींचं गुणोत्तर 3:5 दिलेलं आहे व दुसरी व तिसरीचे गुणोत्तर हे 3:4 आहे. तर ते 3:4 आहे. थोडी PDF थोडी खराब आहे तर इथे मी सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या. तर 3:4 जे आहे तर ते दुसऱ्या व तिसरीचं गुणोत्तर आहे. तर इथे पहिली संख्या ही काय तिसरी संख्या आहे, ते तिसरी संख्या जर 80 असल्यास पहिली संख्या कोणती, म्हणजे ती तिसरी संख्या दिली आहे त्यांनी 80 आणि पहिल्या दुसरीचं आणि दुसऱ्या आणि तिसरीचं दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि तिसरी संख्या दिली आहे 80. तर ह्यातली आपल्याला काय काढायचं आहे, तर पहिली संख्या कोणती हे काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे 3 संख्या आहेत तर त्या 3 संख्यापैकी पहिली
व दुसरी संख्या यांचं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे 3:5 दिलेलं आहे आणि दुसरी संख्या व तिसरी संख्या यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे 3:4 दिलेलं आहे. तर आपल्याला तिसरी संख्या पण दिलेली आहे 80 दिलेली आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 1 2 3 अशा ह्या संख्या मानूयात. तर पहिलींचं दुसरीचं गुणोत्तर काय 3:5 आणि दुसरीचं आणि तिसरीचं 3:4. तर आता हे 5 इकडे आपण घेतो आणि हे 3 इकडे घेतो आणि यांचा सरळ गुणाकार करतो. म्हणजे 3 त्रिक किती हे 9, त्याप्रमाणे 5 त्रिक हे 15 आणि 5 चौक 20. म्हणजे पहिली दुसरी तिसरी यांचं गुणोत्तर आपल्याला मिळालं 9 15 20. तर आता इथे x जर प्रमाणात मानलं तर पहिली संख्या 9x, दुसरी 15x आणि तिसरी 20x या गुणोत्तरात आहेत. म्हणजे x प्रमाणात आपण मानल्या. तर आता तिसरी संख्या दिलेली आहे आपल्याला, म्हणजे 20x बरोबर आपल्याला दिलेलं आहे किती 80. म्हणजे 80 तिसरी संख्या आहे, म्हणजे 20x बरोबर 80 आपण असं लिहू शकतो. मग x बरोबर काय होईल 80ला 20 इकडे भागाकारात जाईल, 2 शून्य 2 शून्य निघल्या 2 चौक 8. म्हणजे इथे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे किती 8 आहे, सॉरी 4 आहे. 2 चौक 8 म्हणजे 4 आली x ची किंमत. मग पहिली संख्या काय आहे 9x आहे, 9 गुणिले 4 म्हणजे 36 ही पहिली संख्या येईल. आणि दुसरी संख्या काय आहे 15x, म्हणजे 15 गुणिले 4 बरोबर 60, म्हणजे दुसरी संख्या 60 येईल. पहिली 36 दुसरी 60 आणि तिसरी तर 80 दिलेली आहे. तर आपल्याला पहिली काढायला सांगितलेली तर ती किती आलेली आहे 36 आलेली आहे. तर 36 कशामध्ये दिले ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 28. राजू व संजूने एक व्यवसाय सुरू केला. म्हणजे दोघांनी मिळून राजू आणि संजूने मिळून एक व्यवसाय सुरू केला आहे. राजूची गुंतवणूक संजूच्या गुंतवणुकीच्या तिप्पट आहे. म्हणजे संजूने जेवढे गुंतवले त्याच्या तिप्पट राजूने गुंतवलेले आहेत. जर वर्षाअखेर त्यांना 52,000 रुपयाचा नफा झाला, तर इथे 52,000 आहे, तर थोडं PDF खरं आहे समजून घ्या. तर 52,000 रुपयाचा जर नफा झाला तर त्यातील राजूचा वाटा किती. तर आपल्याला इथे राजूचा वाटा किती आपल्याला हे काढायचं आहे. आणि आपल्या दोघांचा नफा दिलेला आहे 52,000 आणि राजूची जी गुंतवणूक आहे तर ती संजूच्या तिप्पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय काय दिले, राजू व संजू यांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यात संजूची जी गुंतवणूक आहे तर ती राजूच्या किती आहे, सॉरी राजूची जी गुंतवणूक आहे तर ती संजूच्या तिप्पट दिलेली आहे. म्हणजे राजूची गुंतवणूक संजूच्या तिप्पट आहे. वर्षाअखेरीस त्यांना किती नफा झाला आहे 52,000 रुपयाचा नफा झालेला आहे. तर आपल्याला राजूचा वाटा काढायचा आहे. संजूची गुंतवणूक किती काय करायची तर ती x मानायची, कारण संजूच्या गुंतवणुकीच्या तिप्पट जो आहे तर ती राजूची गुंतवणूक आहे. मग संजूची जर आपण x गुंतवणूक मानली तर राजूची गुंतवणूक काय येणार आहे x च्या 3 पट म्हणजे 3x. ही कोणाची राजूची गुंतवणूक आली, म्हणजे राजूचा वाटा काय आला 3x आला. संजूचं म्हणजे 1x वाटा आणि राजूचा 3x, म्हणजे एकाच 3 हे गुणोत्तर आलं. हे दोन्ही मिळून किती होतं 3x आणि 1x म्हणजे 4x. म्हणजे हे 4x जे आहे तर ते एवढा जो आहे तर दोघांचा मिळून वाटा आहे 4x. आता 4x बरोबर आता एकूण दोघांचा वाटा किती आहे 52,000 एकूण वाटा दिलेला आहे. 4x बरोबर 52,000 असं आपण म्हणू शकतो, कारण तेवढा त्यांना नफा मिळालेला आहे. 4x बरोबर 52,000, कारण दोघांचा वाटा 4x आहे. x बरोबर काय होणार हे 52,000 भागिले हे 4 इकडे भागाकारात त्यांना 4 1 4 13 चौक 52 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे किती आलं हे 13,000 आलं x बरोबर. तर x काय मानलेलं आपण तर ते गुणोत्तर हे x हे कोणाचं मानलेलं तर ते संजूची गुंतवणूक मानलेली 13,000. मग राजूची काय आहे संजूच्या तिप्पट आहे, म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 13,000 म्हणजे किती झालं 13 त्रिक 39,000. हे 39,000 कोणाचं आलं तर ते राजूचं आलं. राजूची 39,000 व संजूची 13,000 हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर आपल्याला इथे कोणाचे विचारलेली राजूची गुंतवणूक किती, तर म्हणजे गुंतवणूक नाही तर राजूला मिळालेला जो नफा आहे तर तो 39,000 रुपये असेल आणि संजूला जर विचारला असता तर तो 13,000 रुपये आला असता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम म्हणजे काम तेच आहे पूर्ण करण्यासाठी 24 माणसे किती दिवसात ते पूर्ण होईल. मग 24 माणसांना किती दिवस लागतील तेच काम पूर्ण करण्यासाठी. तर 15 माणसे 16 दिवसात करतात तर तेच काम 24 माणसे किती दिवसात करतील हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे. तर आता गणितात सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 15 माणसे म्हणजे त्याला आपण M1 जर मानलं तर ते काय करतात एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर ते 16ला आहे त्याला आपण D1 मानलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे तेच काम 24 माणसे किती दिवसात करतील. म्हणजे 24 माणसे याला जर आपण M2 मानलं तर तेच काम म्हणजे दोन्ही W1 बरोबर W2 सेम आहे. तेच काम ते किती दिवसात करतील तर D2 दिवसात करतील किंवा त्याला आपण x दिवस म्हणूया.
तर फॉर्म्युला काय असतो M1D1 बरोबर M2 D2. तर M1 आणि D1 आपल्याला माहिती आहे. तर M1 आहे 15, D1 आहे 16, M2 दिले 24, D2 आपल्याला काढायचं आहे म्हणून x मानला आपण. मग हे 15 गुणिले 16 आणि हे 24 इकडे भागाकारात जाईल बरोबर x. 15 गुणिले 16 भागिले 24 बरोबर D2 किंवा x. तर इथे 8 न भाग घावला, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, 3 1 3, 3 5 15, राहिलं काय 5 दोन्ही 10. म्हणजे 10 बरोबर काय आलं इथं x आलं. x हे काय मानलेलं आपण D2 मानलेलं. म्हणजे 24 माणसे तेच काम जे आहे तर ते 10 दिवसात संपवतील. म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर इथे 10 दिवस कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. जर 0.75 ला x त्याचप्रमाणे 5 8 असेल तर x ची किंमत किती. तर आता इथे 4 गुणोत्तर दिलेले आहेत, त्यापैकी एक गुणोत्तर म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 0.75 ला x आहे, तर हे परत हे डबल 4 चिन्ह देऊन परत 5 8 दिलेलं आहे. तर हे कसं लिहितो आपण 0.75 ला x म्हणजे 0.75 भागिले x आणि ह्याला बरोबर लिहितो 5/8. तर याप्रमाणे आपल्याला हे दिलेलं आहे. तर इथे काय करतो आपण तिरकस गुणाकार करतो. म्हणजे 0.75 गुणिले 8 जर केलं तर ते 75 8 600 येतं, पण पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून हे 6 आलं. आणि 5 गुणिले x 5x, हे 6 बरोबर 5x. मग x बरोबर काय होणार आहे, हे 5 6 ला तिकडे भागाकारात जाईल. मग x बरोबर 6/5. 5 ने भागावला 5 1 5 उरले 1, वरून घेतले 0, 5 दोन्ही 10. म्हणजे 1 पॉईंट काय आलं ते 20 किंवा 1.2 असं त्याला आपण म्हणू शकतो. x ची किंमत आपल्याला काढायची होती तर ती किती आलेली आहे 1.2 किंवा त्याला 1.20 असं आपण म्हणू शकतो. तर 1.20 कशामध्ये दिले आपल्याला, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. x या ठिकाणी काय येणार आहे तर ते 1.20 येईल. तर आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते मराठी ग्रामरशी संबंधित आहेत. तर प्रश्न क्रमांक 31 तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे आपल्याला, जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे, या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर हे जी काव्यपंक्ती दिलेली आहे तर त्यापैकी कोणत्या प्रकारचा अलंकार दिला आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे, हे जी काव्यपंक्ती आहे त्यातला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर आता इथे जर ह्या काव्यपंक्ती जर तुम्ही वाचल्या तर ह्यात तुम्हाला असं दिसत आहे की चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. मग थोड्याशा ज्या ह्या गोष्टी आहेत तर त्या फुगवून सांगितलेल्या आहेत. जो अंबरी उफळता खूर लगला आहे चंद्रमा निज तनवरी डागला आहे. तर ह्या ज्या आहेत तर थोडंसं इथे फुगवून सांगलेलं आहे. आता कोणतीही जी एखादी कल्पना किंवा काल्पनिक कल्पना किंवा गोष्ट आहे त्यापेक्षा खूप जास्त आपण फुगवून सांगतो तर त्याला आपण काय म्हणतो तर अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. काय म्हणतो, अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. तर त्याचे जर अजून जर उदाहरण पाहायचे झाले तर कोणकोणते असतात, त्याचे हात गगनाला भिडले. आता त्याचे हात आता खरोखर आकाशाला भिडणार आहेत का नाही, पण आपण काय म्हणतो फुगवून सांगतो एखादी गोष्ट. अजून जर ह्या अतिशयोक्तीचं उदाहरण जर पाहायचं असेल तर ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे ती समुद्राच्या समुद्र रडली तर एवढे तिच्या डोळ्यातून अश्रू येणार आहेत का नाही, म्हणजे ती खूप रडली असं म्हणतो. पण आपण काय वापरतो अलंकारिक, ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे आपण काय करतो थोडं फुगवून सांगतो. तर तसंच या प्रकारचं हे वाक्य आहे, जो अंबरी उफळता खूर लगला आहे चंद्रमा निज तनवरी डागला आहे. तर ही जी काव्यपंक्ती आहे तर ती अतिशयोक्ती अलंकारातील आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं याचं आन्सर असणार आहे. आणि ए मध्ये काय दिलं आहे आपल्याला, उपमा अलंकार. तर आता उपमा हे अलंकारामध्ये काय असतं, तर जेव्हा दोन वस्तू ज्या असतात तर त्यांच्यातील जे साम्य असतं तर ते एका चमत्कृतीपूर्ण रीतीने त्या साम्याचं जे वर्णन केलेलं असतं तर ते उपमा हा अलंकार असतो. म्हणजे जर सम समान सारखा परीस वाणी जसे तसे असे जर शब्द आले असतील किंवा अशा शब्दांचा जर वापर केला असेल तर तेव्हा उपमा अलंकार असतो. आता ह्याचं जर उदाहरण पाहायचं गेलं तर काय असतं, तर मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोराड्यांसारखी. म्हणजे सारखी किंवा प्रमाणे, म्हणजे ते तुलना केलेली आहे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर आबाळागत म्हणजे आबाळाच्या सारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे इथे दोन वस्तूंची साम्य जे आहे तर ते वर्णिले आहे. म्हणजे सारखी सम समान यासारखे जर शब्द आले असेल तर तिथे उपमा अलंकार येतो. आणि इथे उत्प्रेक्षा दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये.
तर उत्प्रेक्षा म्हणजे काय, कल्पना करणे, म्हणजे त्याला आपण उत्प्रेक्षा म्हणतो. म्हणजे यामध्ये जणू, गमे, भासे, वाटे, जणू काय अशा शब्दांचा वापर केलेला असतो. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर ती गुलाबी उशिया म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, म्हणजे जणू हा शब्द आला. त्याप्रमाणे कोकणातील हापूस आंबा जणू साखरच, म्हणजे इथे काय केलेलं असतं, उपमेय हे जणू उपमानच आहे असे इथे वर्णिले असतं. म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तेच ते आहे, म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे याचं वर्णन इथे केलेलं असतं. तिथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि इथे चारमध्ये काय दिले, रूपक अलंकार. रूपकमध्ये काय असतं, उपमेय व उपमान यात एकरूपता दाखवलेली असते रूपक अलंकारामध्ये. तर इथे जर आपल्याला काय विचारलं तर हा अलंकार कोणता आहे, तर तो ऑप्शन 2 येईल आपलं, अतिशयोक्ती अलंकार. त्याप्रमाणे बाकीचे देखील अलंकार तुम्ही करूनच ठेवा, कारण अलंकारावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. कोणताही पोलीस भरतीचा पेपर घ्या तुम्ही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता. तर इथे अधीक्षक हा आपल्याला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अधीक्षक इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये अधीक्षक, म्हणजे इथे 1 नंबरमध्येच दिलेला आहे. इथे अधीक्षक हाच शुद्ध शब्द आहे, कारण इथे जो आहे धी जो असतो तो दीर्घ असतो. इथे ऱ्हस्व दिलेला आहे. इथे तर काय अधीक्षक दिले, तर हे तर चुकीचंच आहे. त्याप्रमाणे डी मध्ये अधीक्षक इथे देखील ऱ्हस्व दिलेला आहे, कारण इथे दीर्घ असतो आणि अधीक्षक म्हणत नाही तर आपण अधीक्षक म्हणतो, अध्यक्ष किंवा अधीक्षक म्हणतो. म्हणून ऑप्शन ए मध्ये जो दिलेला आहे तर तो शुद्ध शब्द असणार आहे, योग्य त्याचं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF म्हणजे फ्रीमध्ये हवी असेल तर आपली एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची तुम्हाला फ्रीमध्ये PDF मिळून जाईल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, दिग्मूढ होणे म्हणजे काय. तर आता इथे एक वाक्यप्रचार विचारलेला आहे, दिग्मूढ होणे. तर दिग्मूढ होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे काय, त्याला आपण गोंधळून जाणे म्हणतो. म्हणजे आपल्याला काय करायचं हेच कळत नसतं, तेव्हा आपण काय म्हणतो, तो दिग्मूढ झाला किंवा दिग्मूढ होणे म्हणतो. म्हणजे काय करावे हे आपल्याला सुचत नसते. तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता, काय करावे ते न सुचणे, त्यालाच आपण काय म्हणतो, दिग्मूढ होणे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपले आन्सर असेल. दिग्मूढ होणे म्हणजे काय करावे ते न सुचणे, म्हणजे गोंधळून जाणे एक प्रकार त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. काय दिलेलं आहे ते, पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत. तर आता हा शब्दसिद्धी या प्रकारातील हा म्हणजे प्रश्न आहे. तर याचं अगोदर उत्तर मी तुम्हाला सांगतो. तर पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे जे आहे तर हे फारसी या भाषेतून आलेले शब्द आहेत, जे की परभाषा म्हणतो. अजून कोणकोणते शब्द आलेले आहेत, खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, हुशारी, समशेर, खुमारी या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते फारसी भाषेतून आलेले आहेत. कन्नड शब्द, आता कन्नड शब्द कोणकोणते आहेत जे की आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. तर कन्नड शब्द जे आहेत तर अक्का, ताई, तंदूर, उत्तप्पा, अडकिता, खलबत्ता, चाकरी, किल्ली हे जे आहेत तर हे कन्नड शब्द आहेत. त्याप्रमाणे अरबी शब्द, तर अरबी शब्द कोणकोणते आहेत, तर अर्ज, खर्च, उर्फ, इनाम, हुकूम, मेहनत, तारीख, तालीम, उत्साह, कसाई हे जे आहेत तर ते अरबी शब्द आहेत. आणि डी मध्ये काय दिलेलं आपल्याला, यापैकी नाही, तर हे आन्सर असणारच नाही. कारण हे जे आहेत पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे जे आहेत तर ते कशामधून आलेले आहेत, अब्रू, गुन्हेगार, फडणवीस हे जे आहेत, फडणवीस, तर हे कसे आहेत तर ते फारसी शब्द आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. आणि अजून 2 प्रकारचे शब्द असतात, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तत्सम म्हणजे काय, जे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे संस्कृतमधून जसे तसे आलेले आहेत तर त्यांना आपण म्हणजे तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कवी, धर्म, कर, यथामती, नदी, घंटा, तारा, भोजन, नैवेद्य, सूर्य, त्याप्रमाणे निर्माल्य, गणेश, स्वामी हे जे आहेत तर हे तत्सम शब्द आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, तद्भव शब्द. म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यामध्ये बदल झालेला आहे, अशा शब्दांना आपण तद्भव शब्द म्हणतो. तर तद्भव शब्द कोणकोणते असतात, तर कर्ण, आता कर्ण त्याला हे संस्कृत शब्द झाला तर त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कान म्हणतो. चक्र त्याला मराठीमध्ये चाक म्हणतो. अग्नीला आग म्हणतो. ग्रहला घर म्हणतो. ओष्ठ्याला ओठ म्हणतो. अश्रूला आसू म्हणतो. तर हे जे आहे तर तद्भव शब्द आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल. आता 2 शब्द जोडताना आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो,
तर त्या जागी आपण संयोग चिन्ह वापरतो, म्हणजे अशी एक रेष मारतो. बाकी एखादा समजा तुम्ही इथेपर्यंत तुमची रेष आहे, तर इथेपर्यंत तुम्ही शब्द लिहित इथं आला आणि तो शब्द अर्धा राहिला, तर पुढे तुम्ही रेष मारता आणि तो शब्द इथे खाली लिहिता, तर त्याला आपण काय म्हणतो, तर संयोग चिन्ह म्हणतो. तर दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो, किंवा एक एक असं तुम्ही लिहिता, एक आणि एक असं लिहिता सलग, एक एक दोन दोन, तर त्याच्यामध्ये अशी एक रेष मारलेली असते, तर त्याला आपण काय म्हणतो, संयोग शब्द म्हणतो. तर अपसरण चिन्ह देखील तसंच असतं, पण थोडं लांब रेष असते ती. अपसरण चिन्ह जे आहे तर ते दोन वाक्य, म्हणजे वाक्य जर तुटलं असेल मध्येच बोलता बोलता, तर तेव्हा अपसरण चिन्ह आपण देतो, हे लक्षात ठेवा. स्वल्पविराम आणि अपूर्णविराम तुम्हाला माहीतच आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. तर अपूर्णविराम आपण कधी वापरतो, जेव्हा उभ्यानव्हे अव्ययाने वाक्य जेव्हा जोडतो तेव्हा आपण अपूर्णविरामचा वापर करतो, दोन वाक्य जोडण्यासाठी. तर प्रश्न क्रमांक 36 काय दिलेला आहे, त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. तर आता लिहून झाली म्हणजे काय, त्याची म्हणजे हे संपलेलं आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. काय म्हणतो, म्हणजे त्याची गोष्ट लिहून झालेली, म्हणजे त्याचं काम करून झालेलं आहे, म्हणून हे कसं आहे, तर समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर हे कर्मणी प्रयोगाचा एक प्रकार आहे छोटा. तर कर्मणी प्रयोगाचे विशिष्ट प्रकार आहेत, त्याप्रमाणे इथे नवीन कर्मणी प्रयोग. तर नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ज्यामध्ये जे आहे म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला असतो. काय लागलेला असतो नवीन कर्मणी प्रयोगात, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. आणि म्हणजे उदाहरण जर पाहायला गेलं तर शिपायाकडून चोर पकडला गेला, मांजराकडून उंदीर मारला गेला, म्हणजे क्रियापदाला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे याची जी रचना आहे तर ती नवीन इंग्लिश वाक्याप्रमाणे केलेली जाते. इंग्लिश जे वाक्य असतं त्याप्रमाणे याची इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना असते, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे पुराण कर्मणी प्रयोग. तर आता नावावरूनच तुम्हाला माहीत झालं असेल की पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग ज्याला म्हणतो, यामध्ये काय असतं, प्राचीन मराठी काव्यात समर्थक म्हणजे सकर्मक धातू जो असतो, ज्याला ज प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, त्याप्रमाणे देईजे असे उदाहरणे आल्यास त्याला प्राचीन प्रयोग म्हणतात. म्हणजे संस्कृतमध्ये जे असे प्रत्यय लावले असतील तर, म्हणजे काय, नळे इंद्रासी असे बोलीजेले, असे जेले, करीले, देईजे असे शब्द असतात, तेव्हा पुराण कर्मणी प्रयोग असतो. आणि शक्य कर्मणी म्हणजे शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, जेव्हा एखादी जी गोष्ट आहे तर त्या प्रयोगामध्ये शक्यता सुचवलेली असते, क्रियापदाद्वारे ती गोष्ट त्याच्याकडून केली जाऊ शकते का त्याची शक्यता सुचवली जाते, तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे रामाच्याने काम करवते, बाबांना डोंगर चढवतो, या प्रकारची उदाहरणे शक्य प्रयोगात येतात, कर्मणी प्रयोगात. तर हे जे आहे तर लिहून झाले तर हे समापन, म्हणजे हे वाक्य संपूर्ण झालेलं आहे, त्याला समापन कर्मणी प्रयोग असं आपण म्हणतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते तर त्यास कोणते वाक्य म्हणतो. तर आता हे साधं सिंपल आहे, तर त्याला आपण केवल किंवा साधे वाक्य म्हणतो. काय म्हणतो, केवल किंवा साधं विधानार्थी वाक्य म्हणतो. मग त्यामध्ये काय असतं, एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता व एकच क्रियापद असतं, त्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. संयुक्त वाक्य म्हणजे काय, म्हणजे यामध्ये आणि व शिवाय या प्रकारच्या म्हणजे प्रधानात्मक सूचक अव्ययांचा वापर केलेला असतो वाक्य जोडण्यासाठी. म्हणजे यामध्ये कोणकोणते येतात, म्हणजे आणि, शिवाय या प्रकारचे जे आहेत, पण, परंतु, किंतु या प्रकारचे उभ्यानव्हे अव्ययाने जोडलेली वाक्य असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये जे आहेत तर ते विधानात म्हणजे गौण वाक्य, दोन गौण वाक्य, म्हणजे एक वाक्य त्यातलं गौण वाक्य असतं मिश्र वाक्यामध्ये, एक प्रधान वाक्य असतं. आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे उभ्यानव्हे अव्यय असतात, तर गौणत्व सूचक उभ्यानव्हे अव्यय असतात. म्हणजे याप्रमाणे की, त्याप्रमाणे जर, तर असे जे असते तर ते संकेतार्थी म्हणजे या प्रकारच्या अव्ययाने जोडलेले वाक्य मिश्र वाक्य असतात. तर हे जे आहे तर केवल वाक्य आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर आता विभक्ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर शेवटला कोणता प्रत्यय लागला आहे, परीक्षेची भीती वाटते, तर ची हा प्रत्यय लागलेला आहे. तर चा, ची, चे हे जे आहे तर ते कोणत्या विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात, तर षष्टी विभक्तीमध्ये चा, ची, चे प्रत्यय लागतात. म्हणून हे जे आहे तर षष्टी विभक्तीचं उदाहरण आहे. सप्तमी म्हणजे त, इ, आ, त, इ, आ हे प्रत्यय असतात. द्वितीयामध्ये स, ला, ते, सला, ना, ते, आणि चतुर्थीमध्ये पण तेच प्रत्यय असतात. फक्त ते करण आहे किंवा ते दान आहे, संप्रदान आहे, यावरून आपण द्वितीय व चतुर्थी ओळखतो. तर इथे परीक्षेची भीती वाटते, तर परीक्षेची हा जो शब्द आहे तर त्याची विभक्ती षष्टी आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर आता बोकड
बोकड दिलेलं आहे आपलं. बोकडचं काय असते विरुद्धार्थी शेळी असते. शेळीच्या विरुद्धार्थी बोकड, म्हणजे हे लिंग आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा होता. बोकड शेळी, त्याप्रमाणे बोका जो असतो तर त्याची भाटी असा शब्द आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यातील काळ ओळखा. तर काळावर आधारित हा प्रश्न काय दिलेला आहे? मुले शाळेत गेली आहेत. तर आता मुले शाळेत गेली आहेत, तर हे वाक्य कसं आहे? तर ते सध्याला गेली आहेत, म्हणजे सध्याला हे घडत आहे असं आहे ना. मुले शाळेत गेली आहेत, नुकतीच गेली आहेत, म्हणजे हे काय झालं? आत्ताच वाक्य पूर्ण झालं असं तुम्हाला दिसत आहे. गेली आहेत, गेली होती म्हणलं असं तर ते पूर्ण भूतकाळ असतं. तर गेली आहेत म्हणून हे काय येतं? पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. मुले शाळेत गेली आहेत. आणि मुले शाळेत गेली, मुले शाळेत जाणार आहेत, तर हे भविष्य काळात आलं असतं. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. साखर देताना सुभाष दमला, या वाक्यातील देताना हा शब्द टिंबटिंब आहे. तर देताना हे काय आहे? तर एक प्रकारचे साखर देताना सुभाष दमला, म्हणजे हे क्रियापदाशी संबंधित दाखवतं. क्रियापदाशी संबंध दाखवणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. हे देताना, जाताना, येताना हे जे आहेत तर हे शब्द जे आहेत तर ते क्रियाविशेषण अव्यय शब्द आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर काय दिलेलं आहे ते? पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? तर आता इथे हा शब्द दिलेला आहे, तर इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो काय शब्द आहे ते. तर इथे दिलेला आहे बेजबाबदार. म्हणजे बेजबाबदार एक प्रकारचा काय आहे? तर म्हणजे हे एक प्रकारचं विशेषण आहे, म्हणजे विशेषण म्हणून वापरतो. म्हणजे एखादा जर विद्यार्थी त्याने जर काम नाही केलं तर किती बेजबाबदार आहेस तू, मग आपण काय बेजबाबदार हे कशामध्ये वापरतो? तर ते विशेषण म्हणून त्याचा आपण वापर करतो. काय करतो? विशेषण म्हणून त्याचा वापर करतो. पुढील प्रश्न क्रमांक 43. पुढील शब्दाची तर संधी फोड करा, म्हणजे संधी विग्रह करायचा आपल्याला या शब्दाचा. तर इथे सदाचार हा शब्द आहे, लक्षात घ्या. सदाचार. तर सदाचारचा संधी जो विग्रह असतो तो कसा असतो? सत अधिक आचार. तर इथे सत अधिक आचार तुम्हाला दिसत नाही, पण सत अधिक आचार असं असतं. इथे लिहून देतो मी. सत असतं, म्हणजे इथे व्यंजन असतं, अधिक आचार. सत अधिक आचार म्हणजे सदाचार म्हणतो त्याला आपण. सत अधिक आचार म्हणजे सदाचार. ऑप्शन 1 मध्ये त्याचा विग्रह आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता? तर इथे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत, तर ह्यातला आपल्याला काय योग्य शब्द इथे निवडायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रधित यश हा शब्द आहे. कसा आहे? प्रधित यश. आता जेव्हा धी असतो, ई कारण शब्द असतो दुसऱ्यांदा, म्हणजे सेपरेट जर असेल तर तो आपण दीर्घ घेतो, आणि जो जोडमध्ये असेल प्रधित यश तर तेव्हा आपण काय येतो? ऱ्हस्व येतो, म्हणून इथे पहिली वेलांटी पाहिजे. प्रधित यश. तर हा तर चुकीचा आहे, हा तर चुकीचा आहे. तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे प्रधित यश हा शुद्ध शब्द असेल. पुढील प्रश्न क्रमांक 45. पुढील म्हणीत योग्य शब्द भरा. तर आता म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण 1 ते 2 मार्क मिळवून देणारा हा अतिशय सोपा टॉपिक आहे. तर इथे काय दिले? आंधळे दळते नि कुत्रे टिंब टिंब खाते. तर आता म्हण काय असते? आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. तर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे पीठ, तेच आपलं आन्सर असेल. तर मांस पोळी खात नसतं ते, तर आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. तर तिथे जसाच्या तसा शब्द भरायचा असतो. म्हणीमध्ये त्रिकालाबाधित सत्य घटना असतात, म्हणजे यात काहीही बदल न करता ते जशा तशा लिहायचे असतात. इंग्लिश असो किंवा मराठी, त्यामध्ये बदल होत नाही. आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. पुढील प्रश्न क्रमांक 46. भावनेचा बांध फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर इथे 4 आपल्याला इथे अर्थ दिलेला आहे. तर 1 मध्ये काय दिले? भांबावून जाणे. 2 मध्ये दिले निर्भयपणे सामोरे जाणे. 3 मध्ये दिले दाबून टाकलेली भावना उफळून येणे, अतूट नातेसंबंध तोडणे. तर भावनेचा बांध फुटणे म्हणजे काय? एखादी आपल्याला आतून दाबून ठेवलेली एखादी भावना असते, तर ती एकदम आपल्या म्हणजे उफाळून बाहेर येते, म्हणजे खूप म्हणजे या आकांताने आपण रडतो, म्हणजे तेव्हा काय म्हणतो आपण? भावनेचा बांध फुटला म्हणतो. म्हणजे दाबून टाकलेली भावना उफाळून येते तेव्हा भावनेचा बांध फुटणे म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 47. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर प्रगतीच्या विरुद्धार्थी आपण कोणता शब्द वापरतो? तर त्याला आपण म्हणतो अधोगती. प्रगती, अधोगती. तर उन्नती जे आहे तर त्याचा प्रगतीचा समानार्थी शब्द आहे.
उन्नती समानार्थी शब्द आहे. त्याप्रमाणे इथे काय दिले, विकास. विकास देखील हा त्याचा समानार्थी आहे. आणि अधोगती जो आहे तर तो विरुद्धार्थी आहे. प्रगती, अधोगती. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल बी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 48. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर नवरात्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नवरात्रींचा समूह म्हणतो. काय म्हणतो, रात्रींचा समूह. नवरात्रींचा नाही म्हणत त्याला आपण काय म्हणतो, नऊ म्हणजे संख्या विशेषण घेतो त्याला आपण सुरुवातीचं. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. म्हणजे ऑप्शन बी मध्ये त्याचा योग्य विग्रह दिलेला आहे या सामासिक शब्दाचा. 9 रात्रींच्या समूहाला आपण नवरात्र म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. शिपायाकडून चोर पकडला गेला तर वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आत्ताच आपण या अगोदर पाहिलेलं होतं, एक कर्मणी प्रयोगाचा एक प्रकार होता. त्यामध्ये कडून जेव्हा प्रत्यय लागतो तर त्याला आपण काय म्हणतो, तर म्हणजे ज्याची रचना जी आहे तर ती इंग्लिश वाक्याप्रमाणे असते. म्हणजे मांजराकडून उंदीर पकडला गेला, शिपायाकडून चोर पकडला गेला. तर कडून जेव्हा प्रत्यय लागतो कर्त्याला तेव्हा त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण म्हणतो. कोणतं, नवीन कर्मणी प्रयोगाचं. आणि कर्तेरी प्रयोगात कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो आणि सकर्म कर्तेरी यामध्ये कर्ता असतो आणि कर्म देखील असते. पण ज्यामध्ये कर्त्याला म्हणजे प्रत्यय नसतो कोणताही, कर्माला प्रत्यय असला तर चालतो. भावी प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असतो आणि जे क्रियापद असते तर ते जसेच्या तसे राहते, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्याला आपण भावी प्रयोग म्हणतो. तर हे शिपायाकडून चोर पकडला गेला हे कसं आहे तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला भाग 2 आहे त्याचा आजचा हा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. काय दिलेला आहे ते, स ला ते टिंब टिंब ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत? तर स ला ते, स ला नाते ही जी आहे तर ती द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आपण त्याचा वापर करतो या प्रत्ययांचा. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर काय दिलेलं आहे ते प्रश्न क्रमांक 51 मध्ये, शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते? तर आता हे जे प्रश्न आहेत तर आता ड्रायव्हर, आता तुम्हाला ड्रायव्हिंगबद्दल संपूर्ण काही माहीत असणे म्हणजे RTOचे जे काही नियम असतात ते माहीत असणे गरजेचं आहे. कारण त्या संबंधित आता ड्रायव्हरच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला गाडीबद्दल आणि ड्रायव्हिंगबद्दल संपूर्ण माहीत असणे गरजेचं आहे. कोणकोणती कलमे असतात, म्हणजे दारू पिऊन चालल्यास कोणते कलम लागते किंवा ओव्हर स्पीडिंग केल्यावर काय असते, तर असे जे कलम आहेत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधी असते? तर किती कालावधी असते? तर ती 6 महिन्यापर्यंत असते. मुदत किती? 6 महिने म्हणजे 180 दिवस. म्हणजे त्याला आपण लर्निंग लायसन म्हणतो. तर ते लर्निंग लायसनची जी व्हॅलिडिटी असते तर ती 6 महिन्याची असते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? तर आता रस्त्यावरून जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दिसतात, तर वेगवेगळे सांकेतांक दिलेले असतात. तर त्यांचा अर्थ तुम्हाला समजणे गरजेचं आहे. तर त्यातलाच एक जो आहे तर तो कोणता सिम्बॉल आहे? झेब्रा क्रॉसिंग. तर आता झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे या प्रकारचे तुम्ही चिन्ह पाहिले असेल, म्हणजे अशा एकदम सरळ रेषा असतात आणि अशा पण त्याच्यामध्ये असतात. तर या प्रकारचे जे क्रॉसिंग जे असतं तर त्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो. तर हे कशासाठी दिलेलं असतं? जे एकदम गाड्या थांबवतात, म्हणजे सिग्नल जवळ तुम्ही पाहिलं असेल असे झेब्रा क्रॉसिंग असतं. तर ते कशासाठी असतं? तर जे चालत जाणारे व्यक्ती असतात त्यांना जाण्यासाठी ते असतं. म्हणजे इथं ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पदचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्यासाठी जागा असते, म्हणजे तिथून जे चालणारे व्यक्ती आहेत तर तिथे त्यावरून त्या रस्ता पार करू शकतात, त्यासाठी झेब्रा क्रॉसिंग असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. मोटार वाहन अधिनियमानुसार मद्य, तर आत्ताच मी सांगितलेलं मद्य म्हणजे दारू प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे? म्हणजे दारूचा पिऊन जर तुम्ही वाहन चालवू लागला तर त्यासाठी एक महत्त्वाचं असं कलम दिलेलं आहे RTO ॲक्टमध्ये. तर कोणत्या कलमानुसार त्याला अपराध म्हणून ग्राह्य धरलेला आहे? तर कोणता आहे तो? मोटार वाहन अधिनियम 185. लक्षात ठेवा. दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवत असाल तर कलम 100 म्हणजे मोटार वाहन अधिनियम कलम 185 नुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. तर आता हे संपूर्ण जे इथून पुढचे जे प्रश्न आहेत थोडेफार तर ते ड्रायव्हिंगशी संबंधित आहे. तर आता इथे PUCC चा अर्थ काय आहे? तर आता तुम्हाला माहिती आहे तुमची PUC म्हणजे तुमच्या गाडी तुम्ही जेव्हा खरेदी करता तर तुम्हाला PUCC म्हणजे मिळते एक पुस्तक PUC. तर त्याचा जो अर्थ असतो तर त्याला आपण काय म्हणतो?
पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो. काय म्हणतो? पोल्युशन, इंग्लिशमध्ये अर्थ आहे त्याचा पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. म्हणजे हे जर असेल तरच तुम्हाला ते वाहन चालवण्याचं परवानगी मिळते. मग PUC असायलाच लागते तुमच्या गाडीची. म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 55. 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते? म्हणजे एक्सप्रेस वेवरती तुम्ही जर आता म्हणजे जात आहात तर इथे असं लेन 1, लेन 2, लेन 3 या प्रकारे 3 मार्ग असतात. तर त्यांनी काय विचारले तर सर्वात उजव्या बाजूची, सर्वात म्हणजे रस्ता इथे मध्ये डिवायडर असतो, तर इथे सगळ्यात उजव्या बाजूची जी असते तर ती कशासाठी आपण लेन वापरतो? तर कशासाठी वापरली जाते ती? तर समजा एखादं वाहन इकडून चालत आहे तर त्याला जर क्रॉस करायचं आहे तर ही उजव्या बाजूची शेवटची असते, तर त्या रस्त्याने ते फक्त क्रॉस करू शकतं. इकडच्या शेवटच्या ज्या असतात तर ते जड वाहनं, ट्रक वगैरे तुम्ही पाहिलं असेल की ती एकच साईड धरून चालत असतात, तर त्यासाठी ही असते. आणि ओव्हरटेक करण्यासाठी तुम्हाला ही एकदम उजव्या मार्गाची असते आणि मध्ये हा डिवायडर असतो. तर या प्रकारे तिसरी त्याला आपण लेन म्हणतो. म्हणजेच इथे मराठीमध्ये काय म्हणतो? मार्गिका म्हणतो. मग सर्वात उजव्या बाजूची जी मार्गिका असते तर ती ओव्हरटेक करण्यासाठी असते. इथे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. तर आता इथे काय दिले? BS मानकावर आधारित प्रश्न आहे. तर इथे काय दिले? BS4 म्हणजे भारत स्टेज 4 म्हणतो त्याला आपण, आणि भारत स्टेज VI म्हणजे 6 ही मानके कशाच्या संदर्भात वापरली जातात? म्हणजे तुम्ही कधी तर असं ऐकलं असेल की BS4, BS5, BS6. तर ही जी मानके जी आहेत तर ती कशासाठी वापरली जातात? तुमचं जे वाहन आहे तर ते किती पोल्युशन करतं, म्हणजे वाहनातून निघणारे उत्सर्जन म्हणजे प्रदूषके किती आहेत, तर त्याचं जे आहे तर ते प्रमाण याद्वारे ठरवलं जातं. म्हणजे जसं जसं तुमचं म्हणजे आता जसं जसं आपण दिवस पुढे जाईल तसं यामध्ये सुधारणा होत जाते ह्या BS मानकामध्ये. म्हणजे आता नवीन जर BS मानक आलं तर अगोदरचं जे मानक असतं तर ते हळूहळू म्हणजे त्यातल्या ज्या गाड्या आहेत तर त्या हळूहळू बंद केल्या जातात त्या प्रकारच्या, म्हणजे तेवढ्या पोल्युशन करणाऱ्या गाड्या. म्हणजे हे दर काही दिवसांनी हे बदलत राहतं. आता BS6 जे आहे आणि BS4 हे काय असतं तर वाहकातून निघणारे जे उत्सर्जन आहे तर ते यामध्ये दाखवले जाते या मानकातून. भारत स्टेज 4, भारत स्टेज 6 म्हणजे ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. LMV अर्थ काय आहे? तर आता लायसन तुम्ही जे गाडीचं काढता तर त्याचं LMV असतं, तर त्याला आपण काय म्हणतो? लाईट मोटार व्हेकल म्हणतो. म्हणजे हलके वाहन परवाना ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर ते LMV लायसन तुमचं जे असतं तर ते म्हणजे कार वगैरे चालण्यासाठी ते दिलं जातं. त्यात वेगवेगळे प्रकार असतात, अवजड वाहने, TR. तर या प्रकारची जी आहे तर ते LMV लायसन असतं. तर ते लाईट मोटार व्हेकल त्याचा जो आहे तर तो संपूर्ण अर्थ काय? लाईट मोटार व्हेकल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. तर काय दिलं इथे? अवैध प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यातील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये कारवाई करण्यात येते? म्हणजे काय? समजा तुम्ही एका गाडीने चाललेला आहे आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सोडून एकूण किती 7 सीटा समजा बसत आहेत ड्रायव्हर सोडून. जर तुम्ही 7+1 किंवा 2 ॲड केल्या म्हणजे तुम्ही त्या वाहनाची ॲक्च्युअल संख्या 7 आहे, पण तुम्ही त्यात 8 बसवल्या किंवा 10 बसवल्या तर त्यानुसार काय होते तुमच्यामध्ये म्हणजे वाहनावर जे आहे तर ते कारवाई होते. कारण क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही जर सीटा बसवत असाल तर कारवाई होणारच. तर त्यासाठी जे आहे तर ते कोणतं कलम दिलेलं आहे तर कलम 66(192)(अ). काय दिलेलं आहे? कलम 66(192)(अ). या कलमानुसार जो आहे तर तुमच्यावर म्हणजे कारवाई केली जाते जर तुम्ही एक्स्ट्रा जर तुम्ही आसन संख्या वाढवत असाल गाडीमध्ये तर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तुम्ही इलेक्ट्रिक वाहने कशी ओळखाल? म्हणजे इलेक्ट्रिक जे वाहन असतात, आता इलेक्ट्रिक नवनवीन आता गाड्या येत आहेत, 4 व्हीलर ही येत आहेत सध्याला. तर ह्या ज्या इलेक्ट्रिक वाहने आहेत, मोटार कार किंवा आपल्या मोटरसायकली ज्या आहेत तर त्यांना ओळखायचं कसं? तर त्यासाठी एक त्यांनी हे बनवलं असतं काय म्हणजे एक सिम्बॉल आहे वाहनांची नंबर प्लेट पाहून. म्हणजे त्यांची जी असते वाहनांची नंबर प्लेट तर ती वेगळी असते इलेक्ट्रिक वाहनाची. तुम्ही कधीही निरीक्षण करून पाहू शकता. तर इलेक्ट्रिक वाहनांच्या ज्या नंबर प्लेट असतात तर त्या कशा असतात? हिरव्या असतात. हे तुम्ही नोटीस करून पहा. तर त्या नंबर प्लेटवरून आपण ठरवतो की इलेक्ट्रिक वाहने आहेत. तर एकूण RTOमध्ये किती प्रकारच्या नंबर प्लेट दिलेल्या असतात?
8 प्रकारच्या आहेत. तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तर त्या प्रत्येक तुम्ही जो आहे तर त्या नंबर प्लेटचा अर्थ काय, जसे की पिवळी नंबर प्लेट म्हणजे जी किंवा लाल रंगाची जी नंबर प्लेट असते जी की तुम्हाला नवीन वाहन घेतल्यावर दिली जाते लाल रंगाची, तर या प्रकारचे जे अर्थ आहेत 8 प्रकारच्या म्हणजे रंग रंग आणि त्यांचे अर्थ, तर हे तुम्ही समजून घ्या. कारण असा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, या रंगाची प्लेट कशासाठी वापरली जाते, खाजगी वाहने किंवा सरकारी किंवा माल वाहतुकीसाठी, म्हणजे कशा प्रकारच्यासाठी कोणती नंबर प्लेट आहे, तर हे तुम्ही करून ठेवा. कारण त्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जाणार आहे. तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्रीन नंबर प्लेट असते आणि त्या वाहनाची नंबर प्लेट पाहूनच आपण ओळखतो की ते कोणतं वाहन आहे, म्हणजे इलेक्ट्रिक आहे का कोणतं आहे ते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. मोटार वाहन कायद्यामध्ये हेल्मेट वापरण्यास कोणत्या कलमात उल्लेख आहे? म्हणजे हेल्मेट वापरण्यास सक्ती केलेली आहे मोटार वाहन कायद्यामध्ये, तर ते कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? तर ते कलम 129 मध्ये सांगितलेलं आहे की हेल्मेट परिधान करावे. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तर या कलमामध्ये त्याचा म्हणजे उल्लेख आहे हेल्मेटचा. ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर आता ब्लॅक स्पॉट, आता इथे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन काय आहे? रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण. तर जिथे, हेच याचं आन्सर आहे, कारण जिथे जास्त अपघात होतात म्हणजे एखादे धोकादायक वळण जे असते तर त्याला आपण काय म्हणतो, जास्त तिथे सारखेच जर ॲक्सिडेंट होत असतील किंवा त्याला आपण काय म्हणून ठरवतो, म्हणजे ब्लॅक स्पॉट म्हणून त्याची ओळख पडते. त्या रस्त्यावर वारंवार अपघात होणारं जे ठिकाण आहे तर त्याला ब्लॅक स्पॉट असं म्हणून ओळखलं जातं. तर हे जे आहे तर ते याचं योग्य आन्सर आहे. ब्लॅक स्पॉट म्हणजे लक्षात ठेवा, जिथे जास्त ॲक्सिडेंट होतात तर त्याला आपण ब्लॅक स्पॉट असे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? आता त्रिकोण आणि आता वेगवेगळे जे आहेत तर ते RTOची, म्हणजे वाहन तुम्हाला लायसन्स मिळण्या अगोदर एक टेस्ट असते RTOची, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिलेली असतात. तर आता त्रिकोणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिलेली असतात. काही जे असतात तर ती वर्तुळामध्ये दिलेली असतात. तर त्यापैकी जी त्रिकोणामध्ये दिलेली जी चिन्हे आहेत तर ती कशा प्रकारची असतात, तर ह्याच्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, सर्व RTOची चिन्हे. तर ते तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर RTO संबंधातील महत्त्वाची जी चिन्हे आहेत तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे आपल्याला काय विचारले? त्रिकोणातील चिन्हांबद्दल विचारलेलं आहे. तर इथे तुम्हाला ह्याचं डायरेक्ट मी आन्सर सांगतो. तर सावधान करण्यासाठी जे आहेत तर ती चिन्हे जी आहेत तर त्रिकोणामध्ये आपण दाखवतो. म्हणजे सावधान करतात तुम्हाला, म्हणजे पुढे काय वळण आहे का, म्हणजे असं त्रिकोण दिलेला असतो व तुम्ही असं पाहिलं असेल असा बाण दिलेला असतो किंवा इकडे बाण दिलेला असतो, म्हणजे हे तुम्हाला सावधान करतात. पुढे टर्न आहे, लेफ्ट आहे, राईट आहे का, पुढे घाट आहे काय, या प्रकारची चिन्ह म्हणजे त्रिकोणामध्ये दिलेली असतात. तर त्याला आपण काय म्हणतो? सावधान करणारी चिन्हे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. ओडोमीटर काय दाखवते? आता ओडोमीटर प्रत्येकाच्या तुम्ही पाहिलं असेल गाडीवरती असतं. तर ओडोमीटर कशासाठी वापरलेलं असतं? तर एकूण जे तुमचं त्याला आपण काय म्हणतो, तर एकूण जे वाहनाने प्रवास केलेले अंतर असतं तर ते जे आहे तर ते ओडोमीटर दाखवतं. म्हणजे वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर जे आहे तर ते आपण ओडोमीटरद्वारे ओळखतो. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे ओडोमीटर. आणि स्पीडोमीटरमध्ये काय, स्पीड आपण ओळखतो, वाहनाचा वेग. तर ओडोमीटरमध्ये वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर दाखवले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तर आता ट्रॅफिकचे तुम्ही सिग्नल पाहिलेले असतील, असे 3 सिग्नल असतात. तर आता पहिला जो सिग्नल असतो तुम्ही पाहिला असेल, लाल, हिरवा आणि थोडासा पिवळा, म्हणजे असे 3 सिग्नल असतात. तर आता त्यातला जो लाल दिवा जो असतो तर तिथे काय करायचं असतं, आपल्याला वाहन पूर्णपणे जे आहे तर ते स्टॉप करायचं असतं, म्हणजे वाहन थांबवायचं असतं. आणि ग्रीन सिग्नल जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा काय करायचं असतं, तर आपण सिग्नल म्हणजे पुढून जावे. सिग्नलवर वाहन नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो, ग्रीन सिग्नल. आणि जो दुसरा असतो तेव्हा आपण काय करतो, गाडी स्टार्ट करतो, म्हणजे रेड सिग्नलच्या अगोदर तो पडलेला असतो, म्हणजे गाडी स्टार्टच करायची. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर ग्रीन सिग्नलद्वारे काय म्हणजे लाल सिग्नल कशासाठी असतो, तर वाहन स्टॉप करण्यासाठी असतो. म्हणून याचं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन ए असणार आहे. तर आता कोणत्याही सिग्नलचा तुम्हाला ते अर्थ विचारू शकतात, ते देखील तुम्ही करून ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्ण वाहिका बोलवण्यासाठी
वापराल. म्हणजे आता आपल्याला रुग्णवाहिका म्हणजे एखाद्या रस्त्यावरती अपघात झालेला आहे आणि आपल्याला ॲम्ब्युलन्सला बोलवायचं आहे, तर आपण कशाला कॉल करतो, तर 108 या नंबरवरती आपण कॉल करून ॲम्ब्युलन्स म्हणजे बोलवतो. म्हणजे एखादी रुग्णवाहिका बोलण्यासाठी रस्त्यावर जर काय अपघात प्रसंगी आपण 108ला कॉल करतो, रुग्णवाहिका बोलवतो. पुढील प्रश्न क्रमांक 66. तसेच मित्रांनो, सर्व जे सिम्बॉलची माहिती तसेच ट्रॅफिक सिग्नलची त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक जी आहे तर आता मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तिथे तुम्ही त्या सिग्नल जे आहेत म्हणजे कोणकोणते जे व्हिडिओ आहे म्हणजे त्याच्यावर महत्त्वाचा असा मी व्हिडिओ बनवलेला आहे वेगवेगळ्या सिग्नलवरती. म्हणजे चौकोनात दिलेले सिग्नल काय, त्याप्रमाणे सर्कलमध्ये सिग्नल दिलेले कोणते, त्याप्रमाणे त्रिकोणामध्ये सिग्नल कोणते. तर हे सर्व जे सिग्नलबद्दल माहिती आपल्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहून जा, कारण एक्झामला जातेवेळी असे जे आहेत तर ते 2-3 मार्क तुम्हाला हे सिग्नल जे आहेत तर ते मिळवून देऊ शकतात, या प्रकारची चिन्हे. तर आपण पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 64. तर आता पाहायला प्रश्न क्रमांक 65 पाहूयात. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलवण्यासाठी, तर आत्ता हा पाहिलेलाच आहे, तर 108 आपण वापरतो. तर पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 66. कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर आता तुम्ही ड्रायव्हरची परीक्षा देत आहे, तर तुम्हाला तर हे माहीत असणे गरजेचं आहे. तर कोणत्या प्रकारच्या वाहनाला आपल्याला म्हणजे ओव्हरटेक करायचं आहे, म्हणजे मागून जे आहे तर ते पुढे जायचं आपल्याला, तर तेव्हा आपण काय करतो, वाहनाच्या उजव्या बाजूने ओव्हरटेक कधीही करतो. तर आता ओव्हरटेक करायच्या आधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, की यल चिन्हांकित जी वाहने असतात, यल चिन्हांकित वाहने, तर या वाहनांना जे आहे तर ते आपण सावधगिरीने म्हणजे बाळगणे आवश्यक आहे. म्हणजे ओव्हरटेक करताना सावधगिरी बाळगायची गरज असते यल चिन्हांकित वाहनांना. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 67. हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात. तर आता हे साधं ॲन्सर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हँडब्रेक जेव्हा आपण गाडी स्टॉप करतो तर तेव्हा आपण काय करतो, उतारायला किंवा कुठे जर गाडी मागं जाऊ नये म्हणून आपण काय करतो, मध्ये जो एक ब्रेक असतो तर तो आपण असा वर ओढतो म्हणजे पुल करतो तर त्याला आपण हँड ब्रेक म्हणतो. तर तुम्ही पाहिला असेल मधोमध असतो गिअरच्या थोड्या मागे, तर त्या हँड ब्रेकचा जो वापर आहे तर तो आपण कशासाठी करतो, तर इथे ऑप्शन दिलेले आहेत, वेग कमी करण्यासाठी, अचानक ब्रेक लावण्यासाठी, वाहन पार्क करण्यासाठी का यापैकी नाही. याचं योग्य आन्सर काय असणार आहे, तर जेव्हा आपण वाहन पार्क करतो म्हणजे थांबवतो तेव्हा ते वाहन मागे जाऊन किंवा पुढे उतारा असेल तर तिकडे जाऊन त्यासाठी आपण पार्क करताना हँडब्रेकचा उपयोग करतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68. मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो. तर हा विज्ञानाशी म्हणजे संबंधित देखील प्रश्न असू शकतो. तर आता ज्याने अंतर्वक्र आरसे बहिर्वक्र आरसे याचा अभ्यास केलेला आहे तर त्याला तर माहीत असेल, तर मोटार वाहनाच्या बाजूचे साईडचे जे आरसे असतात म्हणजे ते लांबची जे आहे तर ते ड्रायव्हरला मागचं जे आहे तर कोणत्या प्रकारची गाडी येत आहे तर ते कुठे आहे, तर हे मागचे जे आहे तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी आपण गाडीला जे बाहेर आरसे लावलेले असतात, पण त्यामध्ये कोणत्या प्रकारचं भिंग असतं, तर बहिर्वक्र भिंग त्यामध्ये दाखवलेलं असतं. म्हणजे बाहेर मागचं जे आहे तर ते व्यवस्थित त्याला दिसावं यासाठी बहिर्वक्र भिंगाचा त्यामध्ये वापर केलेला असतो मोटर वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 69. रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा, म्हणजे समजा रात्रीच्या वेळी घाटात किंवा कुठे जर तुम्ही जर एखादं जर वाहन पार्क केलं रस्त्याच्या साईडला तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर ऑप्शन 1 दिला वाहन लॉक करायला पाहिजे. ऑप्शन बी मध्ये काय दिले, लायसन्सधारक व्यक्तीने वाहन चालकाच्या सीटवर बसावे. सी मध्ये काय दिले, पार्किंग दिवे चालू करावेत. आणि डी मध्ये काय दिले, वाहनाचे कोणतेही दिवे चालू करू नये. तर आता आपण जर दिवे जर चालू केलं नाही तर मागचं एखादं वाहन जे आहे तर ते येणारं आपल्याला काय धडकू शकतं म्हणजे अपघात होऊ शकतो. तर ऑप्शन डी तर पूर्णपणे चुकीचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय योग्य असणार आहे यापैकी, तर ऑप्शन सी मध्ये तुम्ही दिलेलं आहे पार्किंग दिवे चालू करावेत. म्हणजे जेव्हा तुमचं वाहन स्टॉप आहे एका रस्त्याच्या कडेला तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, पार्किंग दिवे जे आहेत तर ते लावले पाहिजेत. म्हणजेच एखादं वाहन जर येत असेल त्या रस्त्याने तर त्याला समजेल की तुमची गाडी तिथे उभी आहे साईडला रस्त्याच्या, म्हणजे ते जे आहे तर ते व्यवस्थितपणे थोड्या साईडने निघून जाईल म्हणजे कोणताही अपघात टळेल. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर पार्किंग दिवे चालू केले पाहिजे जेव्हा रस्त्याच्या कडेला आपण वाहन पार्क करतो तेव्हा. जे ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे.
तर हे जे होते आत्तापर्यंत जे आपण प्रश्न पाहिले, जवळपास 19 एक प्रश्न पाहिले आहेत, तर ते महत्त्वाचे असे ड्रायव्हरशी संबंधित प्रश्न आहेत फक्त. तर त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे असे सिग्नल्स म्हणा किंवा वेगवेगळे चिन्हे जे आहेत तर ते करूनच जावा, कारण त्यावरच तुमचं सगळं मेरिट ठरणार आहे. कारण बाकीची जे गणित बुद्धिमत्ता हे सर्व जणांनी केलेलं असतं मराठी व्याकरण, तर हे जे आहे तर ते थोडं कमी असतं काही मुलांचं. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 70. तर काय दिलेलं आहे ते, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते. म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे PUC म्हणतो त्याला आपण. तर PUCची जी व्हॅलिडिटी आहे तर ती किती असते विचारलेलं आहे. तर PUC किती दिवसापर्यंत असते, तर 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. 1 वर्ष ते वैध धरलं जातं PUC. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची जी विधिग्राह्यता असते तर ती 1 वर्ष असते व्हॅलिडिटी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 71. तर आता इथून पुढे थोडे जे आहेत तर ते बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहेत. तर प्रश्न क्रमांक 71 मध्ये काय दिलेलं आहे, एक म्हणजे अक्षरमालिका दिलेली आहे इंग्लिश ACFJO. तर पुढे काय याला आपल्याला ओळखायचं आहे. तर आता साधं सिंपल इथे आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे त्यांनी काय घेतलेलं आहे, A नंतर C घेतलेला आहे, म्हणजे B कट केलेला आहे, म्हणजे एक शब्द कट करून पुढचा शब्द घेतलेला आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये एक शब्दाचा फरक आहे. आता C आणि F मध्ये त्यांनी काय केले, D आणि E असे 2 शब्द त्यांनी गाळलेले आहेत आणि पुढचा F घेतलेला आहे. F नंतर काय केलेलं आहे, GHI हे 3 शब्द गाळलेले आहेत आणि पुढचा J घेतलेला आहे. J नंतर KLMN हे 4 शब्द वगळलेले आहेत व पुढचा O घेतलेला आहे. तर आता पुढे किती 1 2 3 4 प्रमाणे हे शब्द वाढत आहेत. तर पुढे 5 शब्द गाळून आपल्याला पुढचा शब्द घ्यायचा आहे. तर ओच्या पुढचे 5 शब्द कोणते, PQRST हे 5 शब्द आणि पुढचा कोणता येणार आहे, मग U येणार आहे. म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी कोणता यायला पाहिजे, U हा यायला पाहिजे. तर इथे U कशामध्ये दिले तुम्हाला, तर इथे ऑप्शन D मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय येणार आहे, तर ते U येणार आहे, जे की ऑप्शन D मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. तर हा देखील तसाच आहे, फक्त इथे अक्षर आणि अंकमालिका इथे त्यांचं मिश्रण केलेलं आहे. तर इथे काय दिलेलं आहे, G7. तर आता ABCD प्रमाणे जर तुम्ही गेला तर ABCDEFG, G जो आहे तर तो 7 नंबरला असतो, म्हणजे त्याचं खाली लिहिलेला आहे. I जो असतो 10 नंबरला असतो, म्हणून तो खाली त्याच्या 10 लिहिलेला आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं N किती नंबरला असतो, 14 नंबरला असतो, म्हणजे Nच्या खाली काय लिहिलेलं आहे, 14 लिहिलेलं आहे. तर आता इथे खाली जर तुम्ही पाहिलं तर G नंतर काय केलं त्याने, HI कट करून J घेतलेला आहे. म्हणजे इथे 3चा 7 आणि 3 10, इथे 3चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे, पुढे 5ने पुढे गेलं पाहिजे, म्हणजे 14 आणि 5 किती होईल, पुढे 19 येणार आहे. तर आता 19 नंबरला कोणता शब्द असतो, तर इथे खाली जर आहे तर ते 19 येणार आहे. तर 19 नंबरचा जर तुम्ही शब्द पाहिला तर तो यस असतो, म्हणजे S/19 जे आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तर इथे ऑप्शन D मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता S/19 हे याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 73. तर इथे देखील एक संख्या मालिका दिलेली आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय आपल्याला शोधायचं आहे, तर ती दिले 106, 86, 68, 52 आणि 38. तर आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे डिफरन्स आपण बघूयात. पहिल्यांदा 106 आणि 86 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 20चा डिफरन्स आहे. 86 आणि 68 मध्ये 18चा डिफरन्स आहे. 68 आणि 52 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर तो 16चा डिफरन्स आहे. त्याप्रमाणे 52 आणि 38 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 14चा डिफरन्स आहे. डिफरन्स 2-2 ने इथे कमी होताना दिसत आहे. म्हणजे पुढची येणारी संख्या जी आहे तर ती 12च्या डिफरन्सने येणार आहे. म्हणजे 38 मधून जर 12 गेले तर राहतात किती, 26 राहतात. प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, मग 26 यायला पाहिजे, जे की ऑप्शन D मध्ये आपल्याला दिलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, तर ते 26 येणार आहे. म्हणजे 73व्याचा आन्सर काय असेल, तर D. तर D मध्ये दिलेला आहे 26. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 74. तर इथे देखील आपल्याला एक दिलेला आहे. तर इथे 4 दिलेला आहे, 16 दिले, तर इथे वर्ग दिलेले आहेत. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, म्हणजे 2चा वर्ग, 4चा वर्ग, परत 6चा वर्ग दिलेला आहे, 8चा वर्ग दिलेला आहे, 10चा, म्हणजे 2-2 वर्ग वाढत गेलेले आहेत. तर इथे 12पर्यंत दिलेला आहे. 12चा वर्ग 144. पुढे कशा जायला पाहिजे, 12 आणि 2 14, 14चा वर्ग किती असतो, 196. प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे, तर 14चा वर्ग जो आहे तर तो 14चा वर्ग बरोबर आहे, तर तो 196 पुढे यायला पाहिजे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर आपला जो पेपर चालू आहे त्यामध्ये पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर काय दिलेलं आहे ते 3, 10, 15, 26.
पुढे काय आहे 35 आणि पुढे 50. तर याप्रमाणे एक अंकमालिका दिलेली आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 आणि 10 यामध्ये कितीचा फरक आहे? तर इथे 7चा फरक आहे, पण इथे 10 आणि 15मध्ये 5चा फरक आहे, 15 आणि 26मध्ये 9चा. म्हणजे फरकानुसार तर हे गणित आपण सोडवू शकत नाही. तर इथे जर तुम्ही बघितलं 2चा वर्ग किती असतो? 4 असतो. 4 वजा 1 3 असं त्यांनी केलेलं आहे. पुढे काय केलं आहे? 3चा वर्ग 9 असतो. 9 अधिक 1 केलेला आहे. किती असतं? 10. परत काय केलेलं आहे? 4चा वर्ग असतो 16. 16 वजा 1 15. म्हणजे वर्ग करायचा, त्यातून अधिक पहिल्यांदा वजा 1 करायचं, परत अधिक 1 करायचं. मग इथे वजा 1 केलं, इथे 10ला 3चा वर्ग अधिक 1 केलं, 15ला 4चा वर्ग वजा 1 म्हणजे 16 वजा 1 15. इथे 5चा वर्ग 25 अधिक 1 26. 6चा वर्ग 36 वजा 1 35. 7चा वर्ग 49 अधिक 1 50. तर पुढे 8चा वर्ग 64 वजा 1 63. हे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे पुढे? तर 63 यायला पाहिजे. तर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच प्रश्नचिन्ह जागी येणारचे प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 76. तर इथे एक अंकमालिका दिलेली आहे. काय दिलेली आहे? 240 240 120 40 आणि 10. तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे 240ला त्याने 1ने भागले. मी आता 240ला जर 1ने भागलं तर किती येणार? 240च. मग पुढे 240 झालं. परत त्यांनी काय केलं? याला 2ने भागले 240ला. आता 240ला जर 2ने भागलं तर 240च्या निम्म किती? 120. परत त्यांनी काय केलं? इथे 3ने भागले. 120 भागिले 3 म्हणजे 40 त्रिक 120. परत त्यांनी 4ने भागले. म्हणजे 40 भागिले 4 4 10 40. मग 1 2 3 4 असा हा क्रम वाढत चाललेला आहे. मग या 10ला आपल्याला काय करावं लागेल? 5ने भागावे लागेल. म्हणजे 5 1 5 5 2 10. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे? तर दिलेल्या क्रमानुसार तर तिथे 2 यायला पाहिजे. तर 2 इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल 2. प्रश्न क्रमांक 76चा आन्सर असेल 2. पुढील प्रश्न क्रमांक 77. तर इथे काय दिलेलं आहे? इथे देखील अंकमालिका दिलेली आहे व मध्ये वर्तुळ दिलेलं आहे, त्यामध्ये एक अंक दिलेला आहे. तर इथे 5 4 1 आणि 3 असे 4 अंक दिलेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं साईडच्या संख्या कोणत्या आहेत? 4 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे व इथे 1 आहे. या सर्वांचा जर गुणाकार केला तर 5 चौक 20 20 एक्के 20 आणि 20 तरी किती? 60. आणि 60ला जर 6ने भागलं तर किती येतं? 6 10 60. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे 4ही अंकाचा गुणाकार केला व त्याला जर आपण 6ने भागलं तर मध्ये 10 येतं. मग ते मध्ये लिहिलेलं आहे. तर इकडे देखील आपण येते का पाहूया. तर 6 त्रिक 18 18 दोन्ही 36 आणि 36 चौक 144. म्हणजे इथे 144 येतं. तर आता 144ला जर 6ने भागलं तर किती येतं? 6 एक्के 6 6 दोन्ही 12 उरले 2 परत घेतले 4 6 चौक 24 म्हणजे 24 येतं. म्हणजे इथे देखील 6ने भागल्यानंतर 24 येतं. इथे देखील तुम्ही जर पाहिलं तर गुणाकार जर केला 7 दोन्ही 14 14 त्रिक 42 आणि 42 संग तर 252 येतं. आणि 252ला जर तुम्ही 6ने भागलं 252ला तर किती येतं? 6 चौक 24 उरले किती? 1 6 दोन्ही 12 म्हणजे किती येतं? 42 येतं. म्हणजे परत मध्ये 42 लिहिलं आहे. म्हणजे साईडच्या संख्यांचा गुणाकार त्याला भागिले 6 करायचं. तर तिथं ऑप्शन 4 मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. म्हणजे 4 नंबरच्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता. तर यांचा जर सर्वांचा गुणाकार केला तर 85 40 आणि हे 4 त्रिकोण 12. मग 40 गुणिले 12 जर केलं तर किती येतं? 480 येतं. 40 गुणिले 12 आणि 480 भागिले 6 जर केलं 6 8 48 आणि वरचा 0 म्हणजे किती येतं? 80 येतं. तर 80 इथे कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ते ऑप्शन जर पाहिजे तर ऑप्शन बी मध्ये तुम्हाला 80 दिसत आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय यायला पाहिजे मध्ये सर्कलमध्ये? तर ते 80 यायला हवं. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. तर इथे देखील अंकमालिकेवरती आधारित हा प्रश्न आहे. तर इथे 1 2 3 या डायग्राम दिलेल्या आहेत. तर इथे प्रश्नचिन्ह जागी काय ते आपल्याला शोधायचं आहे. त्यापूर्वी तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे काय केलेलं आहे? ह्या शेवटच्या 2 अंकाचा गुणाकार केलेला आहे. 14 7 किती? 98 आणि त्याला 2ने भागले. 98 भागिले 2 जर केलं तर किती येतं? 49 येतं. 49 दोन्ही 98. त्याप्रमाणे इथे 13 गुणिले 12 केला आहे. 13 गुणिले 12 किती येतं? 156 आणि 156 भागिले 2 जर केलं तर किती येतं? 78. त्याचप्रमाणे आपल्याला इथे तिसऱ्या डायग्राममध्ये देखील करायचं आहे. तर इथे 17 आणि 18 यांचा गुणाकार करायचा आहे. तर यांचा जर गुणाकार केला 17 आणि 18चा तर तो किती येतो? 306. आणि ह्याला जर 2ने भागलं तर 2 एक्के 2 15 दोन्ही 30 आणि 2 त्रिक 6 किती येतं? 153 येतं याचा भागाकार. तर 153 ऑप्शन सी मध्ये
दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी 153 येईल. म्हणजे हा खालच्या दोन संख्याचा गुणाकार भागिले 2 करायचं. पुढील प्रश्न क्रमांक 79. तर इथे आपल्याला आता एका सांकेतिक भाषेत विचारलेला आहे. तर एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहितात. तर त्याच भाषेत NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल. म्हणजे कोडिंग व डिकोडिंगवरती आधारित हा प्रश्न आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर ईस्टसाठी काय दिलेलं आहे GCUV. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ईमध्ये जर 2 ॲड केलं तर E, F आणि G म्हणजे पुढे G येतं. एमध्ये 2 ॲड केलं म्हणजे M + C यामध्ये 2चा डिफरन्स आहे म्हणजे B आणि C. Sच्या पुढं T आणि U, Tच्या पुढं U आणि V म्हणजे +2 ॲड करायचं आहे आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये. तर इथे आपल्याला नॉर्थसाठी विचारलेलं आहे. तर N + 2 OP, N साठी P, O नंतर P कट करून पुढे Q, R नंतर S कट करून T, T नंतर U कट करून V, S नंतर I कट करून J म्हणजे PQTVJ हे जे आहे तर ते नॉर्थसाठी सांकेतिक भाषा येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर नॉर्थसाठी येणार आहे PQTVJ जे की तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तेच जे आहे तर ते नॉर्थसाठी येणार आहे. म्हणजे +2 करत गेलं तर ते आपल्याला आन्सर भेटून जातं. पुढील प्रश्न क्रमांक 80. तर इथे काय दिलेलं आहे मधु दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल. तर आता इथे प्रश्नामध्येच तुम्हाला इथे आन्सर भेटून जाणार आहे. तर इथे लक्षात घ्या काय दिले मधु जो आहे तर दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये फरक काय राहणार आहे तेवढाच फरक राहणार आहे. कारण दिलीपचं जर 6 वर्षांनी वय वाढलं तर मधु काय तेवढाच राहणार आहे का नाही. त्याचं देखील 6 वर्षांनी वय वाढणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला फक्त फसवलेलं आहे त्यांनी म्हणजे वाक्यामध्ये. तर इथे काय किती 100ने जरी वाढला तरी फरक तेवढाच राहणार आहे ना दोघांमध्ये. म्हणजे इथे काय राहणार दोघांमध्ये 12 वर्षाचाच फरक राहणार आहे. तर ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 81. अमयचे वय चिन्मयच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असल्यास चिन्मयचे वय किती असेल. तर या प्रकारे आपल्याला गणित दिलेलं आहे आणि आपल्याला चिन्मयचं वय काढायचं आहे. तर आता कोणाचं वय काढायचं आहे चिन्मयचं. म्हणून आपण काय करायचं चिन्मयचे जे वय आहे तर ते आपण x मानायचं. चिन्मयचे वय x मानू. मग अमयचं वय काय दिलं आहे आपल्याला चिन्मयच्या वयाच्या म्हणजे चिन्मयचं वय दिलं आहे आपल्याला अमयच्या वयाच्या 1/3 पट. मग अमयचं वय काय असणार आहे चिन्मयच्या वयाच्या तिप्पट असणार आहे. अमयचं वय 3x होईल. दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे त्यांनी किती 24 वर्ष दिलेली आहे. तर आता दोघांची वय आपल्याला माहीत झालीत. चिन्मयचं x अमयचं 3x यांची बेरीज किती आहे 24 आहे. x अधिक 3x किती झालं हे 4x झालं. 4x बरोबर 24. मग हे 4 जे आहे गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर 24 भागिले 4 × 4 4 × 24 म्हणजे ते आपल्याला काय भेटलं x ची किंमत भेटली 6. तर आपल्याला काय काढायचं चिन्मयचे वय काढायचं आहे. चिन्मयचे वय जे आहे तर तेच आपण x मानलेलं तर तेच आलं 6 वर्षे. मग अमयचं वय जर विचारलं असतं तर चिन्मयच्या 3 पट म्हणजे 18 वर्ष अमयचं आलं असतं. दोघांच्या वयाची बेरीज जर केली 18 आणि 6 24 येते. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 6 वर्ष. तर इथे फक्त आपण काय केलं उलटं केलं. अमयच्या जागी चिन्मय घ्यायला पाहिजे होतं चिन्मयच्या जागी अमय घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला इथे काय विचारले अमयचे वय चिन्मयच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे इथे 18 वर्ष जे आहे तर ते चिन्मयचं वय आलं आणि 6 वर्ष अमयचं येईल. फक्त नाव चेंज करा. तर याचं योग्य आन्सर काय येणार आहे तर आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे तर चिन्मयचं वय काढायचं आहे. चिन्मय जे आहे तर ते 18 वर्ष येईल आणि अमयचं जे वय आहे तर ते 6 वर्ष येईल. थोडं करेक्शन करा. गणित तेच आहे फक्त नावांमध्ये फरक होईल. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. 18 वर्ष जे आहे तर ते चिन्मयचं वय असेल आणि त्याच्या 3 पट म्हणजे 1/3 पट म्हणजे 6 वर्ष हे अमयचं वय असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 82. तर काय दिले ते सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे आजचे वय किती. म्हणजे आपल्याला काय दिले आजच्या वयाचं सीता आणि गीताचं गुणोत्तर दिले 6:5. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते असं दिलेलं आहे. तर सीताचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिले सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे 6:5 आहे. जर आपण x प्रमाणात जर मानलं वय मग सीताचं वय काय होणार आहे 6x
कारण गुणोत्तर 6:5 आहे सीता व गीताचं. मग गीताचे वय काय होणार 5x होणार. आजचे दोघांची वय आले सीता व गीताची 6x व 5x. तर त्याने अजून काय दिले आपल्याला 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 5:4 इतके आहे असं म्हणजे होते असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच 2 वर्षांतर सीताचं वय काय होणार आहे 6x - 2 आणि भागिले गीता म्हणजे गीताचं वय काय होणार आहे 5x - 2. सीता व गीताचं गुणोत्तर 6:5 होतं मग 6x - 2 5x - 2 आलं आणि गुणोत्तर किती झाले नवीन 5:4 म्हणजे 5/4 असं आपण लिहू शकतो. तर इथे जर आता तिरकस गुणाकार जर आपण केला 6x - 2 गुणिले 4 जर केलं तर 6×4 24x वजा हे 4 × 2 8 बरोबर हे 5x गुणिले 5 म्हणजे 25x वजा 5 × 2 10 असं हे समीकरण तयार झालं. तर x एका साईडला घ्यायचं आणि हे अंक एका साईडला म्हणजे -8 आणि हे -10 इकडे गेल्यावर +10 होईल आणि हे 25x मधून हे +24x हे -24x होईल. म्हणजे -8 + 10 म्हणजे किती होईल 10 8 गेले 2 राहिले आणि 25 मधून 24 गेले x राहिले म्हणजे 25 - 24 1 म्हणजेच x. x ची किंमत आपल्याला भेटलेली आहे किती 2. x बरोबर 2 असेल मग सीताचं आजचं वय किती मानले आपण तर ते 6x मानले. 6 × 2 म्हणजे किती 12 म्हणजे 12 वर्ष जे आहे तर ते सीताचं आजचं वय येणार आहे 6x म्हणजे 6 × 2 12 वर्ष. त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. तर इथे 12 कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर सीताचे आजचे वय 12 वर्ष असेल. गीताचं विचारलं असतं तर 5x 5 × 2 10 वर्ष आलं असतं गीताचं. तर सीताचं विचारलं ते आलं 12 वर्ष. पुढील प्रश्न क्रमांक 83. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल. म्हणजे वर्ष तेच दिले आपल्याला फक्त इथे तारीखमध्ये फरक दिला 1 मार्च आणि 1 जुलै. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल एकूण किती दिवस आहे हे मोजावं लागतील व त्याला 7ने भागावे लागेल. तर गणितामध्ये काय दिले आपल्याला 1 मार्च 1997ला शनिवार वार होता असं दिलेलं आहे. तर 1 जुलै 1997चा वार आपल्याला काढायचा आहे. तर मार्चचे आता 1 मार्च दिले तर मार्चमध्ये 31 दिवस असतात. मग राहिले किती आता 1 मार्च जर गेलं तर राहिले मार्चचे 30 दिवस, एप्रिलचा अख्खा महिना 30, मेचे 31 दिवस, जूनचे 30 दिवस, जुलैचे किती तर आपल्याला 1 जुलैला काढायचं आहे. मग जुलैचा फक्त 1च दिवस असणार. म्हणजे एकूण जर या दिवसांची बेरीज केली 30 31 30 30 आणि हे 1 तरी एकूण किती 122 दिवस होतात. आणि 122 भागिले जर 7 केलं तर किती 17.37 म्हणजे बाकी किती दिवस उरते 3 उरते. बाकी जर 3 उरत असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर 1 मार्च आपल्याला माहिती आहे शनिवार आहे तर आपल्याला 3 दिवस पुढे जावं लागेल. 1 मार्चला शनिवार होता तर 3 दिवस जर पुढे गेले शनिवारचे तर रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे मंगळवार जो आहे तर तो कधी असणार आहे 1 जुलै 1997ला मंगळवार असणार आहे. म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे 1 जुलै 1997 रोजी मंगळवार असेल. पुढील प्रश्न क्रमांक 84. तर काय दिले इथे का आपल्याला समीकरण दिले आहे. जर a/b बरोबर 9/5 तर a + b भागिले a - b बरोबर किती असेल. तर जेव्हा असं तुम्हाला गणित दिलेलं असतं तेव्हा काय करायचं माहिती आहे का हे a/b दिले ना तर इथे a बरोबर तुम्ही 9 घेऊन टाकायचं. एला जे समोर दिसते ते 9 आणि बी बरोबर किती 5 घेऊन टाकायचं आणि त्यांची ही जी किंमत आहे ना तर ती ह्या समीकरणामध्ये ठेवून टाकायची a + b भागिले a - b या समीकरणामध्ये. म्हणजे a + b म्हणजे काय होणार a ची किंमत 9 आणि b ची 5 9 आणि 5 किती 14 होणार आणि a - b म्हणजे 9 - 5 किती होणार 4 होणार. 14 भागिले 4 म्हणजे बे 7 14 बे 2 4 किती येणार आहे तर ते 7/2 येईल. म्हणजे याचं जे आन्सर आहे तर ते किती कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर 7/2 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. म्हणजे जशास तशी किंमत घेऊन टाकायची a ची आणि b ची आणि गणित सोडवायचं. पुढील प्रश्न क्रमांक 85. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. तर आता 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर 1,00,000 ही 5 अंकी जी आहे तर ती लहानात लहान संख्या आहे आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती 100 आहे. मग 1,00,000ला जर 100ने भागलं तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट गेल्या राहिलं काय 100. 100 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर 100 कशामध्ये दिले आपल्याला तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्या 1,00,000 याला जर 3 अंकी लहानात लहान संख्या 100ने जर भागलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे तर ते 100च येईल.
फक्त 5 अंकी लहानात लहान संख्या मी आता 1,00,000 म्हणलं तर 1,00,000 नाही तर ती 10,000 येते. 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000 येते आणि त्याला 100ने भागायचं. म्हणजे 2 शून्य 2 शून्य राहिले 100. म्हणजे ॲन्सर आपण बरोबर काढलं, फक्त तिथे बोलण्यात आपली थोडी मिस्टेक झाली, तर तिथे समजून घ्या. 10,000ला जर 100ने भागलं म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आहे, 5 अंकी 10,000 आहे. त्यांचा जर भागाकार केला तर तो किती येतो? 100 येतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते 100 आहे. थोडं करेक्शन करून घ्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. जर CUT साठी XFG हा संकेत असेल तर YES साठी आपण काय वापराल? तर कसं सॉल्व करतो आपण हे? तर इथे काय केलेलं आहे, तर इथे ABCD म्हणजे A to M पर्यंत अंक असे सरळ लिहिलेत आणि N to Z पर्यंत त्याच्या खाली असे उलटे रिव्हर्स लिहिलेले आहे. तर तुम्ही इथे आपण लिहून दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर याप्रमाणे कट हा शब्द जर तुम्ही पाहिला तर C साठी त्यांनी X घेतलेला आहे, U साठी तुम्ही पाहू शकता तर F घेतलेला आहे आणि T साठी पाहू शकता तर त्यांनी काय घेतलेलं आहे, तर G घेतलेला आहे. त्याप्रमाणे Y साठी काय येणार आहे, तर Y च्या विरुद्ध काय आहे? B आहे, म्हणजे सुरुवात B ने होणार. त्याप्रमाणे E च्या विरुद्ध काय आहे? फी आहे, म्हणून इथे मध्ये फी येणार आणि S च्या विरुद्ध अर्थ काय? H आहे, म्हणून इथे H येणार. म्हणजे YES साठी या संकेताप्रमाणे जर आपण गेलो तर काय येणार आहे? BVH असं येणार आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर BVH जे आहे तर ते ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिलेलं आहे. YES साठी BVH येणार आहे. पुढील प्रश्न पाहत. प्रश्न क्रमांक 87. तर इथे देखील आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे, अक्षर मालिका इंग्लिश. तर काय दिलं? ADIP. तर पुढे काय येईल आपल्याला शोधायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर A नंतर B व C हे कट करून पुढे त्यांनी काय केले? 2 शब्द कट केलेत आणि पुढचा D घेतलेला आहे. D नंतर EFGH हे 4 शब्द कट केलेत आणि पुढे I घेतलेला आहे. I नंतर JKLMNO हे 6 शब्द कट करून पुढे काय घेतला? P घेतलेला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर डिफरन्स 2चा 4 झाला, 4चा 6 झाला, तर आता पुढे 6चा 8 होणार आहे. म्हणजे P नंतरचे 8 शब्द वगळून आपल्याला पुढचा शब्द घ्यायचा आहे. P नंतर कोण? PQRSTUVWX हे 8 शब्द जर गेले तर X नंतर काय असतं? Y असतं. म्हणजे पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? 8 शब्द वगळून तर Y यायला पाहिजे. तर Y इथे कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ते ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे दिलेल्या अक्षरांच्या क्रमानुसार जर आपण गेलो इंग्लिशच्या तर पुढे जे आहे तर ते 8 शब्द वगळून Y येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. तर हा रांगेवरती आधारित हा प्रश्न आहे. तर काय दिलं आहे आपल्याला? रांगेतील समोरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15वा आहे. म्हणजे दोन्ही बाजूंकडून जो नंबर आहे तर तो 15वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती आहेत? म्हणजे रांगेतील समोरचा जो नंबर आहे तर तो दोन्ही बाजूंकडून 15वा आहे. म्हणजे समजा इथे जर तो 15वा नंबर असेल तर इकडून देखील तो कितवा आहे? या साईडहून देखील 15वा आहे आणि इकडून देखील 15वा आहे. हा जर 15वा असेल तर ह्याच्या साईडला इकडे 14 असणार आहेत मुले, इकडे उजव्या साईडला देखील 14 असणार आहेत. म्हणजे मागे 14 व पुढे 14 आणि तो एक 14 आणि 14 28 आणि 28 ने किती? 29. रांगेत एकूण मुले किती असणार आहेत? तर ते 29 मुले असणार आहेत. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 29 जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर एकूण रांगेमध्ये 29 मुले असतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. काय दिले इथे आपल्याला? 12:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोन किती अंशाचा असेल? तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचं कोन आहे तर ते आपण एका सूत्रानुसार हे गणित सॉल्व्ह करतो. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला वेळ दिलेली घ्यायची आहे, किती? 12:30 वाजता दिलेला आहे. म्हणजे इथे तास किती आहे? 12. म्हणजे 12 एकूण पूर्ण तास घ्यायचे. तास जे आहे तर ते 12 आणि मिनटं किती आहेत? पुढे 12 वाजून 30 मिनटं, म्हणजे हे 30 मिनटं आहेत. तर कोन जो आहे तर तो आपण कसा काढतो? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट करतो. 30 गुणिले तास म्हणजे तास किती आहेत? 12. म्हणजे 30 गुणिले 12 वजा 11/2 गुणिले मिनिट म्हणजे 30 आहे. 30 गुणिले 12 जर केलं तर 12 त्रिक 36 म्हणजे कोण आला? 360. म्हणजे हे 360 वजा आहे 11/2 गुणिले 30 बेके बे 15 दुनी 30 आणि 15 गुणिले 11 केलं तर 165 येतं. 360 म्हणून जर तुम्ही 165 घाललं तर किती येतं? तर ते 195 येतं. 195 जो आहे तर तो 180 पेक्षा मोठा कोण आहे? तर हा 195ला आपण काय करतो? 180 पेक्षा जर मोठा आला तर तो परत 360 मधून आपण वजा करतो. 360 मधून 195 जर वजा केलं तर ते किती येतं? 165 येतं. म्हणजे 165 अंशाचा जो कोन आहे तर तो 12:30 वाजता
होणार आहे. त्याचं आपलं योग्य आन्सर असेल 165 अंश. तर 165 अंश जे आहे तर इथे कशामध्ये दिले आहे? ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 90. तर इथे काय दिले आपल्याला? 50 मीटर लांबीच्या दोरीचे समान 10 भाग करण्यासाठी एकूण किती काप घालावे लागतील? तर हा साधा म्हणजे बुद्धिमत्तेवरती आधारित हा प्रश्न आहे. याच्यासाठी लई काय डोकं लावायची गरज नाही. तर आपल्याला दोरी कितीही मीटर असू द्या तर आपल्याला काय करायचं आहे? 10 समान भाग करायचे. समजा इथे ही दोरी आहे, तुम्ही ते समजू शकता. ही एक प्रकारची दोरी आहे, याचं 10 भाग करायचे. तर इथे जर तुम्ही कट मारले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 तर आता इथे भागांची संख्या मोजा तुम्ही. तर 9 कट मारल्यावर किती भाग होते त्याचे? तर एकूण 10 भाग होतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 10 समान भाग करायचे. तर काप किती घालावे लागतील? त्याच्यापेक्षा एकने कमी, म्हणजे जेवढे भाग करायचेत ना, कारण एक जो भाग आहे तर तो शिल्लक राहणार आहे, कारण एक कट मारला की 2 भाग तयार होतात. त्यामुळे एकूण जे आहे जेवढे तुम्हाला भाग पाहिजेत तर त्याच्यापेक्षा एकने कट कमी मारावा लागतो. म्हणजे 10 जर भाग पाहिजेत तर इथे 50 मीटरचा आहे ते काही संबंध नाही. फक्त इथे 10 जर भाग करायचे असेल तर आपल्याला काय करावे? 9 त्याचे कट जे आहे तर ते कापावे लागतील. तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तरच त्याचं जे आहे तर ते 10 भाग तयार होतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. काय दिलेलं आहे इथे? भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? म्हणजे राष्ट्रपतीची जी निवडणूक होते त्यामध्ये मतदान कोण कोण करू शकतात? तर ऑप्शन ए दिला आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, बी दिला आहे राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, सी दिला आहे विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि डी दिला आहे वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी जे सर्व आहे तर ते सर्वच्या सर्व जे आहे तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. म्हणजे राज्यसभा लोकसभेचे सर्व निर्वाचित सदस्य व राज्याचे विधानसभा आहे त्याचे देखील निर्वाचित सदस्य आहे तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात. फक्त विधान परिषद जी असते राज्याची त्याचे सदस्य नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि उपराष्ट्रपतीची जी निवडणूक असते त्यामध्ये फक्त लोकसभा व राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात. त्यामध्ये विधानसभेचा संबंध येत नाही राज्यसभेचा, म्हणजे उपराष्ट्रपती निवडताना. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रपतीसाठी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा आणि उपराष्ट्रपतीसाठी लोकसभा व राज्यसभा. पुढील प्रश्न क्रमांक 92. भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत? म्हणजे सध्याचा म्हणजे त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर वायुदल प्रमुख जे आहे तर ते कोण होते? विवेकराम चौधरी. तर सध्या देखील तेच आहेत वायुदल प्रमुख. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. एकशिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी जो गेंडा आहे तर तो आसाम या राज्यामध्ये आढळतो. मग तिथे जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे तर ते राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आसाम येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते एकशिंगी गेंडा जे आहे तर त्याच्यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे, जे की जोरहाट आसाम या ठिकाणी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे? तर हा करंट अफेअरशी संबंधित हा प्रश्न आहे. तर कोणतं आहे ते विमानतळ? तर ते चंदीगड पंजाबचं जे विमानतळ आहे तर या चंदीगडच्या विमानतळाला शहीद भगतसिंग असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. तर सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर सिंधुताई सपकाळ ज्या होत्या तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे तर ते कोणतं आहे? मी वनवासी म्हणून ते यांचं आत्मचरित्र आहे तर ते प्रसिद्ध आहे. तर ते कोणाचं आहे? सिंधुताई सपकाळ यांचं आहे मी वनवासी. पुढील प्रश्न क्रमांक 96. काय दिले? यापैकी कोणता देश नाटो या संघटनेचा 2023 मध्ये सदस्य बनलेला आहे? तर नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, म्हणजे उत्तरेकडील देशांची एक संघटना आहे. तर या संघटनेचा 2023 मध्ये एक नवीन सदस्य बनलेला आहे. तर तो कोणता सदस्य देश आहे? तर तो फिनलँड. फिनलँड नावाचा जो देश आहे तर तो नाटोचा 2023 मध्ये सदस्य बनलेला देश आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. तर इथे काय दिलेलं आहे? भारत यजमानपद भूषवित असलेल्या G20 बैठकीची घोषवाक्य काय आहे? G20 जी बैठक झाली होती तर ती आपल्या भारतामध्ये झाली होती. तर त्याचं घोषवाक्य आपल्याला विचारलेलं आहे. तर घोषवाक्य काय होतं त्याचं? वसुधैव
कुटुंबकम. ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता वसुधैव कुटुंबकम हे जे आहे तर ते G20 बैठकीचे जे आहे तर ते घोषवाक्य होते. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 98. नुकतेच निधन झालेले पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे ते नुकतेच त्यांचं निधन झालेलं होतं, म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ते जे आहे तर ते शिरोमणी अकाली दलाचे जे आहे तर ते या पक्षाचे होते. कोणत्या? प्रकाश सिंह बादल जे होते तर ते शिरोमणी अकाली दल या पक्षाकडून ते नेते होते. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तर काय दिले इथे आपल्याला? उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलुगू भाषेतील RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर आता तुम्हाला माहिती आहे RRR म्हणजे RRR हा जो पिक्चर होता ज्यामधलं जे नाटू नाटू जे गाणं होतं त्याला ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्या RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? तर ते होते S.S. राजमौली. लक्षात ठेवा, S.S. राजमौली जे आहे तर त्या RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यातील नाटू नाटू या गाण्याला जो आहे तर तो ऑस्कर अवॉर्ड मिळालेला होता. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. S.S. राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला हा पिक्चर होता RRR. पुढील प्रश्न क्रमांक 100 म्हणजेच आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 100 काय दिलेला आहे? क्रांतीचा जय जयकार या गीताचे कवी कोण आहेत? तर क्रांतीचा जय जयकार हे जे गीत आहे तर ते कवी कुसुमाग्रजांचं आहे. कोणाचं आहे? वि.वा. शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांनाच आपण कुसुमाग्रज देखील म्हणतो. तर या गीताचे कवी कोण आहेत? तर ते कोण? कुसुमाग्रज. आता इथे त्यांचं खरं नावही दिलेलं आहे आणि कुसुमाग्रज हे नावही दिलेलं आहे. हे दोन जे आहेत तर त्याची योग्य आन्सर आहेत वि.वा. शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज. ऑप्शन ए व सी म्हणजे क्रांतीचा जय जयकार या गीताचे कवी आहेत कुसुमाग्रज. तर मित्रांनो, आपला जो मुंबई चालक पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 14 मे 2023 साली झालेला आपला पेपर चालू होता. तर त्याचा भाग 4 आपण इथे त्यामधील 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर या 25 प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल AVK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.